व युनिक फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संगमेश्वर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, निवृत्त IAS अधिकारी आणि यशदाचे उपमहासंचालक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी लिखित मी विकास यात्री या आत्मचरित्राच्या तिसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन समारंभात आज येथे आपण उपस्थित आहोत। मी प्राध्यापक रश्मी कन्नूरकर उपस्थित सर्व मान्यवरांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करते। व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर इरेश स्वामी, डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी सर, डॉक्टर विवेक घोटाळे, प्राची कुलकर्णी मॅडम आणि मल्लीनाथ कलशेट्टी सरांच्या पत्नी सौ राजश्री कलशेट्टी यांचंही मी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करते। आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान डॉक्टर इरेश स्वामी, प्रथम कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ यांनी स्वीकारावं अशी मी विनंती करते। नमस्कार, मी प्राध्यापक आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज या पायरीला चंदनाचा गंध आला, मान्यवरांच्या आगमनाने या सोहळ्याला रंग आला। ज्या मान्यवरांच्या आगमनाने आजच्या या समारंभाला शोभा आली, रंग आला, त्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बोवासर। माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचं पुन्हा एकदा औचित्य आपल्या प्रत्येकाला माहिती आहे। ज्या पद्धतीनं नेहमी काय आधी बोलावं आणि काय सांगावं, मला वाटतं इतक्या भावनिक पद्धतीनं आपण कधीच भेटत नाही, कारण प्रशासनामध्ये अशा पद्धतीला कधीच वाव नसतो। एक तर औपचारिकता असते आणि दुसऱ्या बाजूला हा स्नेह मेळावा आहे। म्हणजे बोलणं आमचं झालं होतं तेव्हा कलशेट्टी साहेबांनी सांगितलं की मुक्त संवाद असंच नाव द्या, त्याला फार औपचारिक स्वरूप देऊ नका। पण शेवटी ज्या अर्थानं मला वाटतं आपण एक औपचारिकतेची मान पाळावी लागते, या समारंभाचे अध्यक्ष आणि संगमेश्वरचेच माजी विद्यार्थी माननीय डॉक्टर इरेश स्वामी सर, प्रामुख्यानं ज्या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनासाठी किंवा ज्याला आपण आत्मचरित्र म्हणतोय, मुद्दा मी दोन्ही उल्लेख केले की आत्मचरित्रामध्ये व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवलं जातं, पण कलशेट्टी साहेबांची ओळख आपल्या सर्वांनाच आहे की व्यक्ती म्हणून त्यांनी स्वतःला कधीच महत्त्व दिलं नाही, आजही ते देत नाही। समाज आणि सामाजिक कार्य, मला वाटतं हेच त्यांच्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे। तर या निमित्तानं इथं उपस्थित असलेले कलशेट्टी साहेब, आपण या स्टेजवर आलात त्याला आज 21 वर्ष पूर्ण झाली। 2004 मध्ये शिवाजी विद्यापीठातर्फे आपण एक कार्यक्रम घेतला होता, ग्रामपंचायत सदस्यांचं प्रबोधन शिबिर। अख्ख्या दक्षिण सोलापुरातनं साहेबांनीच मला मार्गदर्शन केलं होतं राज्यशास्त्र विभागातर्फे। त्यावेळेला दिवंगत असलेले जे पाटील सर आले होते, बालभाऊ विभूते सर आले होते। वाटतं 21 वर्षानंतर या स्टेजवर यायची संधी मिळाली ती त्यांच्या आत्मचरित्रामुळेच। मी माननीय डॉक्टर कलशेट्टी साहेबांचे मनापासून स्वागत करतो। या सगळ्या प्रशासनाच्या दबडग्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो येतो की या सगळ्यामध्ये घर नावाची जी गोष्ट असते, मला वाटतं राजश्री कलशेट्टी मॅडमना मी असं विचारू इच्छेन की साहेबांची ऑफिसची वेळ किती असते, कधीतरी याचं उत्तर आपण शोधायचा प्रयत्न करूया। ज्या पद्धतीनं घर त्यांनी सांभाळलं, मला वाटतं अर्धांगिनी आपल्या मराठीत बोलायची पद्धत आहे। कितीतरी मला वाटतं कष्ट जे असतात, जे मोठा प्रशासक महाराष्ट्राला जो मिळाला त्यातला राजश्री मॅडमचा वाटा निश्चित मोठा आहे, त्यांचंही मनापासून स्वागत करतो। साहेब याच्यावरती मगाशीच माझी परिचय मी करून घेत होतो। प्राची कुलकर्णी मॅडम नंदुरबारच्या प्रत्यक्षात साहेब जेव्हा कलेक्टर होते तेव्हा मुख्य न्यायाधीश जिल्ह्याच्या होत्या आणि त्या मूळच्या अक्कलकोटच्या। लहानपणापासून ओळख असलेली, खरं तर मी मगाशी जे म्हणालो की इतकी माणसं भेटली, पॅटी सर मगाशी भेटले, मी आता नाव घ्यायची म्हटले तरी मला वाटतं नाही 20-25 मिनिटं तरी सहज जातील, म्हणून मी ते थोडंसं दिलगिरी व्यक्त करून सर्वांचं नामोल्लेख करणं शक्य नाही। मुख्यतः आपल्याला या समारंभाला प्राची कुलकर्णी मॅडमही आल्या आवर्जून त्यांचंही स्वागत करतो। हा सगळा योग ज्यांनी जुळवून आणला, मला वाटतं विवेक घोटाळे या दैनिक फाउंडेशनचे मुख्य संपादक म्हणूया, प्रकाशक, साधारणतः प्रकाशकाची एक भूमिका वेगळी असते।
विवेक माझा खूप वर्षांपूर्वीचा मित्र आहे, हे मी अभिमानाने आज सांगू इच्छितो. त्यांनी स्वतः प्रकाशन व्यवसाय आणि दैनिक फाउंडेशन ही संस्था अलीकडच्या काळातली कार्य आहे. पुणे विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागात संशोधक सहाय्यक म्हणून ते काम करत होते. मी मुद्दाम आता म्हणालो, तरी कल्चरटी साहेबांनी सांगितले की सिनियर आहे, सिनियर ज्युनियर हा भेद इथं आज रोवून पडलेला आहे. मला वाटतं सगळे आपण जे इथं आलेले आहात ते मुख्यतः या समारंभाच्या निमित्ताने एकत्र आले. मी सर्व विद्यार्थ्यांचं, माजी विद्यार्थ्यांचं खरं तर मनापूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाला मॅनेजमेंटचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले आणि पुन्हा मी मित्रच म्हणेन आपल्या सर्वांचे डॉक्टर प्रमोद दर्गो पाटील सर, जे याच कॉलेजचे माजी विद्यार्थी होते. माजी विद्यार्थ्यांची मांदियाळी आज समोर आली, खरं तर समोर पण आहे. म्हणजे मला मगाशी जे म्हणालो की थोडंसं भावनिक आंदोलन होणं शक्य आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथे एकत्र आला, मला वाटतं ही सुरुवात ठरावी. कारण ह्या सगळ्या जर आपण एक प्रक्रिया माजी विद्यार्थी संघटनेची खूप दिवसांपासून सुरू झाली, माननीय चेअरमन धर्मराज काळदी साहेबांची, मला वाटतं खरं तर हा कार्यक्रम ऑक्टोबर महिन्यातच आपला ठरला होता. संवेदनशील प्रशासन काय असतो त्याचं प्रतीक म्हणून आपण कल्चरटी साहेबांकडे पाहतो. त्यांनी एकच सांगितलं, पुराची परिस्थिती आहे. ज्या गावात मी वाढलो, प्रशासक म्हणून काम केलं, जिथं माझ्या अनेक म्हणजे नातेवाईक तर सोडा, कारण साहेबांच्या प्रशासनाचं वैशिष्ट्य आहे, जिथं जिथं ते जातात तिथं त्यांचं नातंच तयार होतं. त्यामुळं मग ते कोल्हापूरचं असो किंवा प्रामुख्याने नंदुरबारचं असो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. खरं तर पुस्तकावरती बोलण्याचा माझा अधिकारच नाही, ते साहेबांच्या तोंडूनच आपल्याला ऐकायचं आहे. जे एक एक गाव जे उद्ध्वस्त झालं होतं, ते गाव कसं प्रचंड मोठ्या प्रमाणात क्रांती करून आणि ते लोकसहभागातनं पुढं कसं घडलं, पुढं काय घडलं ते साहेबांकडनंच आम्हाला ऐकायचं आहे. किंवा प्रत्यक्षात कोल्हापूरला आयुक्त असताना जेव्हा एक आयुक्तपदाची कारकीर्द संपते, बदली होते, ज्या प्रतिक्रिया आपण इंटरनेटवरती पाहतो, मला वाटतं त्या शब्दांच्या पलीकडच्या आहे की साहेबांनी अजून इथंच थांबावं असं भाग्य प्रशासकाला फार कमी लाभतं. जे प्रशासक म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने कार्य केलं, म्हणजे चेअरमन साहेबांनी तर सांगितलं की किती आठवणी असतील आणि त्या पुस्तकातनं तर त्या सगळ्या मांडल्या, पण त्या आत्मचरित्रामध्ये एक जाणवलं, एकच त्याचा केंद्रबिंदू दिसतोय की या सगळ्यांचं सार त्यांनी मला वाटतं पानापानामध्ये आपल्याला सापडतं. ती भूमिका प्रकाशक म्हणून माझे मित्र मांडतीलच. आईचा तम्मा वरती टायटलमध्ये दिलेला आहे. म्हणजे सावत्रवाचा उल्लेख करणं, जे त्या मातेने काय घडवलं, जे कल्पना करता येणार नाही, कारण विद्यार्थी थोडेसे परीक्षा असल्यामुळे आलेले. पण या कार्यक्रमाचा आपण रितसर यूट्यूबवरती प्रसारणानंतर रेकॉर्डिंग घेणार आहोत. आजच्या विद्यार्थ्यांना किंवा आजच्या प्रशासकालाही कदाचित माहिती नसेल की माणूस जसा घडत जातो तसेच संस्कार कायम राहतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कल्चरटी साहेब आहेत. आईकडून जे संस्कार मिळाले त्या आठवणी त्यांनी त्या लिहिल्या. दरवेळेला काही प्रसंग घडला की आईची आठवण आल्याशिवाय राहिलेली नाही आहे. मला वाटतं म्हणजे अगदी प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं आणि ते वाचल्यानंतर कळेल की आईचं जीवनातलं महत्त्व. तेली सरांची मगाशी मी बोलत होतो, माझी प्राचार्य, आणि असद सैफनचं नाव निघालं. म्हणलं असद सैफन म्हणजे लग्न जुळवलेला माणूस असा उल्लेख साहेबांनी केलेला आहे. आणि तेली सरांच्या चुलत बहीण म्हणजे राजश्री मॅडम. तर त्यांनी सांगितलं की हे सगळं करताना त्यांनी एक वाक्य उल्लेख केलाय, आईच्या शब्दाबाहेर मी लग्न करायचं नाही हे पक्क केलं होतं. काय अफलातून माणूस आहे. मला वाटतं हे खरंच मी शब्दांमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. 6 वाजता असंच ऑक्टोबर महिन्यात आले, सर येऊन जातो थोडा वेळ, असं थोडा वेळ म्हणता विवेकला सांगू इच्छित 25 पानं कॉलेजमध्ये थोडीशी तक्रार आहे. आता विवेकला आम्ही कॉलेजचे विद्यार्थी म्हणून सगळे एकत्रितपणे तक्रार करतो. माझी विद्यार्थ्यांची संघटना आहे ना आपली. प्रकाशक म्हणून कॉलेजला तुम्ही फार कमी पानं दिली, तसं कल्चरटी साहेबांची आणि आमची तक्रार आहे. पुढच्या आवृत्तीत ती वाढून मिळेल याची आम्हाला निश्चित खात्री आहे. तिथं जे उल्लेख आहेत म्हणजे खरंच प्रत्यक्ष आपण पाहिलं, आम्ही मगाशी बघत होतो, माणसं जमवण्याचा एक छंद या माणसाला आहे. अफाट माणसं आहे, म्हणजे त्या पिढीतली आहेत, त्यांच्या लहानपणातली आहेत, पहिलीपासूनची माणसं आहेत. त्याच्याबरोबर सचिन साहेबांसारखे अधिकारी आहेत जे माझे काही काळ शेजारी होते. किती माणसं त्यांनी जमवली आहेत आणि त्या प्रत्येकाची जाणीव त्यांनी आजपर्यंत ठेवली आहे. म्हणजे पहिलीपासूनचा माणूस आणि आजपर्यंत अगदी काल भेटलेला बरोबर ते सांगतात की सर अशा पद्धतीनं यांचं वैशिष्ट्य आहे. माणसं वैशिष्ट्यासकट लक्षात ठेवणं, पण उद्देश एकच आहे. प्रशासनामध्ये महाराष्ट्राला ती देणगी त्यांनी दिली. नंतर राष्ट्रपती मुर्मू मॅडमकडनं पारितोषिक मिळवणं असेल, माणूस कधीच थांबणार नाही.
जे ते पारितोषिक मिळवणं, कार्य करणं, त्यांना असे अनेक पुरस्कार मिळाले, अनेक जर आपण म्हणतो की जन पुरस्कार मिळाले. जनतेच्या भावना तर आपण अनेक वेळा उल्लेख करतो, पण त्यातनं हा माणूस कधीच थांबणार नाही. मॅडमना मी विचारू इच्छेन की साधारणतः घरामध्ये एक चर्चा असते सर्वसाधारण, रिटायरमेंट झालं की माणूस आता निवांत झाला, तर आता घरच्यांकडे जरा लक्ष देता येईल. मूळ चित्र असं दिसतंय. रिटायरमेंट मला वाटतं 3 वर्ष तरी होऊन गेली. यशदाचे उपमहासंचालक म्हणून ते कार्यरत आहेतच. आम्ही एक गप्पा मारताना लक्षात आलं, इतकं माणूस भरभरून बोलतो ना, तो काम काय करत असेल त्याचा अंदाज येतो. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की सेवानिवृत्ती ही कागदावरती आहे, सरकारी नियम असतात ना, त्या सरकारी नियमांपुरतीच ती मर्यादित तरी ठेवलेली आहे. मला वाटतं अजून अंजुनीकर सरांचा मुद्दा मी उल्लेख करेन. अजून 10-15 वर्ष तरी ते प्रशासनात निवृत्त होत नाहीत, गॅरंटी देतो म्हणून गाव त्यांनी सांगितलं. सरांना फक्त उल्लेख केला की तेवढं करून थांबतो. निवडणुका लढवणं काय असतं, पॅटी सरांनी मगाशी तो उल्लेख केला. अंजुनीकर सर तर सगळे सर्व होते त्याचे, आपण आजच्या भाषेत चाणक्य वगैरे म्हणतो ना, निवडणुकीचे सूत्रधार किंवा काय पब्लिक रिलेशन्स ऑफिसर. निवडणुका कशा लढवल्या, दिग्गजांना कसं पराभूत केलं हे महत्वाचं नाहीये. हॉस्टेलमध्ये 7 वर्ष राहिलेला माणूस, साहेबांच्याकडनं मुलाखत म्हणजे त्यांच्या आठवणी ऐकणं खरोखरच एक मौल्यवान ठेवा आहे कॉलेजच्या दृष्टीनं. 7 वर्ष इथं होते. त्या काळामध्ये निवडणुका प्रचार न करता त्यांनी जिंकलेली होती. आणि ती कोणावर होती मला वाटतं ते साहेबच सांगू शकतील. पण तीही व्यक्ती कॉलेजचीच विद्यार्थी आहे, माझी विद्यार्थी आहे आजही, आणि ते माझ्या डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहेत. आजही ते सांगतात, पद कितीही मोठं मला मिळालं असेल, महाराष्ट्रात मी मंत्री झालो असेल, पण कलसेट्टी साहेबांकडनं पराभूत झालो ही आठवण मात्र अंजुनीकरांच्या बरोबरची अजूनही मी कधी विसरलेलो नाहीये. आणि ज्या पद्धतीने हे सगळं घडतं, मला वाटतं त्यातनं संगमेश्वरची संस्कृती तयार होते की निवडणुका आणि त्या गोष्टी किरकोळ असतात. नंतर साहेब दोन्ही एकत्र झाले ते प्रशासनात, मलाही माहिती आहे आणि आपल्यालाही माहिती आहे. पण तो कधीच मला वाटतं ठेवा आला नाही. म्हणजे मगाशी उल्लेख करतो, आपणच मगाशी उल्लेख केला, कारण नावही काही मला माहिती नाही. भूषण सर, त्या काळातले फिशपॉन्ड्स, त्या काळातल्या निवडणुका, गॅदरिंग्स, असा रम्य आठवणींचा ठेवा घेऊन आपण आलेलो. मी पुन्हा एकदा मनापासून सर्वांचं स्वागत करतो आणि पुढील सूत्र कंदुरकर मॅडम करतो. डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांचं मी विकास यात्री हे पुस्तक केवळ त्यांचं आत्मचरित्र नसून एक चांगल्या कार्यक्षम प्रशासकाच्या प्रशासकीय जीवनातील दिशा दर्शविणाऱ्या कार्यमुखी आहे. म्हणून कार्यक्रमाला दिशा देण्यासाठी महत्त्वाचं आहे प्रास्ताविक. आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी द युनिक फाउंडेशन पुणे याचे कार्यकारी संचालक डॉक्टर विवेक घोटाळे यांना मी आमंत्रित करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्ते. कार्यक्रमाला ॲक्च्युली आमच्यामुळंच वेळ झाला, त्यामुळे 2 मिनिटात प्रास्ताविक संपवतो. विचार मंचावर सर्व मान्यवर आणि सभागृहामधील सर्व ॲक्च्युली सरांचे मित्र जुने, ह्या कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक सर्वांचे आभार. खरं तर 22 ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन झालं पुस्तकाचं. 22 ऑगस्ट ते आज जवळपास 3 महिन्यामध्ये 3री आवृत्ती येते. एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे आज सोशल मीडियाच्या काळामध्ये किंवा वाचन संस्कृती संपली असं आपण म्हणतो, त्या काळात एखाद्या पुस्तकाची 3री आवृत्ती येते ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जर साहित्य चांगलं दिलात, दर्जेदार असेल, तर वाचक आहेत. आज वाचन संस्कृती संपली असं म्हणू शकतो. ज्ञान आणि त्याच्यातून जे विचार मिळतात अशी पुस्तकं असेल तर लोक वाचतात आणि तेच सरांच्या पुस्तकातून समोर आले. आणि ज्ञान आणि विज्ञान, शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन हा हेतू ठेवूनच आम्ही युनिक फाउंडेशन ही संस्था चालवतो. या संस्थेअंतर्गत आम्ही अनेक रिसर्च प्रोजेक्ट केलेले आहेत. ग्रामीण भागाशी संबंधित सर्व गोष्टी, म्हणजे उदाहरण दुष्काळ असेल, शेती प्रश्न, पाणी प्रश्न, काही शासकीय धोरणाचे सोशल ऑडिट आम्ही केलेले आहे. आणि सरांच्या पुस्तकाबद्दल सांगायचं झालं तर ह्याची निर्मिती प्रोसेस जेव्हा सुरू झाली, शेखर गायकवाड सरांनी एकदा आम्हाला सांगितलं की सरांचे मित्र किंवा प्रशासनातील सर्व अधिकारी आज, म्हणजे सरांचा उल्लेख हा प्रशासनातील गाडगे महाराज
असं करतात तो योग्य आहे. आपण पुस्तक वाचले की ते लक्षात येईल. आणि आपण आत्मचरित्र म्हणतो किंवा अनुभवकथन म्हणतो, पण त्याच्या पुढे हे पुस्तक गेलेलं आहे का, ते एक चांगली मोठी गाथा झालेली आहे. त्यामुळं सर्वांनी हे पुस्तक वाचावं असं मी सर्वांना रिक्वेस्ट करतो. त्या पूर्ण पुस्तकाचं सार काय आहे, लोकसहभागातून ग्रामविकास, ग्रामविकासाची एक गाथा सरांनी पुढे मांडलेली आहे. प्रत्येक प्रशासनातीलच नव्हे तर नव्याने प्रशासनाचे विद्यार्थी यांना इतर सर्वसामान्य वाचकांसाठी पण ही आदर्श पुस्तिका आहे. प्रशासकीय अधिकारी किती स्वच्छ असतो, प्रामाणिक असतो, त्याचे कार्य किती प्रत्येक घटकाला समोर ठेवून कार्य त्यांचं आहे. म्हणजे नंदुरबारचं जर आपण पाहिलं सर्व प्रकरण वाचलं तर त्यांची एक संवेदनशीलता समोर येते. तो जवळपास 65% आदिवासी भाग असलेल्या जिल्ह्यात त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. ह्या पुस्तकामध्ये पूर्ण प्रकरण हे आपल्या महाविद्यालयावर आहे, संगमेश्वर महाविद्यालय. कारण सर विद्यार्थी होते आणि विशेष म्हणजे सर NSSचे विद्यार्थी होते ह्या महाविद्यालयावर. NSSचं जे बोधवाक्य आहे, नॉट मी बट यू, ते पूर्ण आयुष्यभर ते वाक्य जगलेच त्या पुस्तकात आपल्याला दिसतं. आणि ह्या पुस्तकाचं एक काय म्हणते जरा प्लस पॉईंट सांगता येईल किंवा त्याचं हे वैशिष्ट्य मुख्य की लोकसंवाद, लोकसहभाग, लोकसंवाद आणि एक सकारात्मक विचार. सकारात्मक विचार ते प्रत्येक पानात देत आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सरांनी त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जे जे व्यक्ती भेटले, सरपणाचा उल्लेख केले, प्रत्येक व्यक्तीचा उल्लेख केला आहे पुस्तकात. ते खूप प्रत्येकाला ते चांगलं वाटतं. तुम्ही पहा, सर्वांनी हे पुस्तक वाचवले प्रकाशक म्हणून विनंती करेल. आणि ह्याला जो प्रतिसाद मिळतो एक महत्त्वाचा टप्पा हा पुस्तक गाठेल. विक्रीचा पत्र गाठेलच, पण एक चांगली लोकप्रियता त्याला मिळणार आहे भविष्यात आणखी पण. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी संस्थेचा अध्यक्षांचा आणि प्राचार्य सरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मित्रांनो, भारतीय संस्कृती ही विचारतत्वाने फुलवणारी संस्कृती आहे. अतिथी सत्कार हा त्या संस्कृतीचाच एक अविभाज्य भाग. याला अनुसरूनच आज आपण इथे जमलेल्या आपल्या प्रमुख अतिथींचा, मान्यवरांचा सत्कार करणार आहोत. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश स्वामी सरांना विनंती करतो की त्यांनी आजचे सत्कारमूर्ती डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी सर व त्यांच्या सौभाग्यवती डॉ राजश्री कलशेट्टी मॅडम यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश स्वामी सर यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर
महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर वंदना पुरोहित मॅडमना विनंती करते की त्यांनी निवृत्त न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांचा सत्कार करा. धन्यवाद मॅडम. यानंतर उपप्राचार्य साहेबगौडा पाटील सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर विवेक घोटाळे कार्यकारी संचालक युनिक फाउंडेशन पुणे यांचा सत्कार करावा. उपप्राचार्य सुहास पुजारी सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर विवेक घोटाळे यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर तसंच महाविद्यालयाचे शैक्षणिक सल्लागार व मार्गदर्शक श्री प्रमोद दर्गो पाटील यांचा सत्कार सुहास पुजारी सरांनी करावा. तिकडूनच धन्यवाद सर. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण, तो सोहळा आता पूर्णत्वास येत आहे. आईचा तम्मा ते उत्कृष्ट कर्तबगार अशा जिल्हाधिकारी प्रेरक आत्मकथा डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी लिखित मी विकास यात्रे या आत्मचरित्राच्या 3ऱ्या आवृत्तीचा प्रकाशन करण्यासाठी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी मी विकास यात्रे या आत्मचरित्राचं प्रकाशन करावं. हे चित्र डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांचं 11वी ते MSc पर्यंत पूर्ण महाविद्यालयीन शिक्षण आमच्या संगमेश्वर महाविद्यालयात झाले असून आमच्या महाविद्यालयाचे ब्रीद वाक्य कायत्रे कैलास हे त्यांच्या केलेल्या कार्यातून झळकत आहे. काढ ते खालचं काढ मित्रांनो, कर्तव्याला प्रामाणिकतेचे अधिष्ठान असावे. टाका खाली. कर्तव्याला प्रामाणिकतेचे अधिष्ठान असावे, विकासाला दूरदृष्टीचे अधिष्ठान असावे. असे अधिष्ठान नसले की तिथे नक्कीच एका विकास यात्रेचे कर्तृत्व सिद्ध होते. असेच कर्तृत्व डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या मी विकास यात्रे या पुस्तकाच्या 3ऱ्या आवृत्तीचं या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे. बंद करू दे का? आमच्या महाविद्यालयाचे कुमार संगमेश्वर ही उपाधी मिळवलेली डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी सरांना मी विनंती करते की महाविद्यालयाच्या आठवणींना उजाळा देऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी. आज ज्या वर्गात आम्ही 11वीला असताना आलो त्याच वर्गात आज मी विकास यात्री या पुस्तिकेचं 3ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन होते. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू आदरणीय डॉक्टर स्वामी सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर बुवा सर, सेवानिवृत्त जिल्हा मुख्य न्यायाधीश प्राची कुलकर्णी मॅडम, विवेकजी, आमचे विद्यार्थी दर्गो पाटीलजी,
राजश्री सर्व या ठिकाणी ज्यांनी प्राचार्यपद भूषवलं, सर्व माजी प्राचार्य जमादार सर असतील, येळेगावकर सर असतील, तेली सर आहेत, कलशेट्टी साहेब आहेत, सर्व माजी प्राचार्य प्राध्यापक, या ठिकाणी आमचे सर्व मित्र, हे सगळे व्यासपीठ आहे असं मी समजतो. खरं असं बोलायला पाहिजे. मी नाव त्या वेळी घेईन, कारण मी सगळ्यांना 90% जणांना मी नावानिशी या ठिकाणी सगळ्यांना ओळखतो. खरं आज हा एक स्नेह मेळावा व्हावा अशी एक कल्पना मलिना तंजूरकर, जमादार सर, आम्ही अनेकदा बोललेलो होतो की बाबा आपण अनेकांचं अशी इच्छा होती की पहिलं पुस्तक प्रकाशनच सोलापुरात व्हावं, कारण सोलापुरी कर्मभूमी आहे. परंतु पुणे हे एक मध्यवर्ती ठिकाण आहे आणि मी एकच सांगतो की सगळे मला म्हणत होते की बाबा कलशक्ती पुस्तक प्रकाशनला फार जण येत नाही आणि एक 200 लोकांपर्यंतचं सभागृह बघू आणि यशदाचं पण सभागृह 200च होतं. परंतु संगमेश्वर कॉलेजचा विद्यार्थी, मी म्हटलं करायचं तर पुण्यामध्ये सगळ्यात 1 नंबरचं स्थळ कुठं आहे या महाराष्ट्रात, तर बालगंधर्व रंगमंदिर, आणि त्याची आतली कॅपॅसिटी 1200 आहे. आणि मला आदल्या दिवशी पण काही सिनियर आले, कलशक्ती बालगंधर्वला घेतला. परंतु आज सॉरी उशीर झाला, परंतु आम्ही पुण्याचा कार्यक्रम 5:30चा 5:15ला सुरू केला होता. 15 मिनिटं अगोदर सुरू केला होता, कारण आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय अजित पवार साहेब नेहमी आम्हाला माहीत होतं की ते अर्धा तास अगोदर येतात, 15 मिनिटं अगोदर येतात. आणि त्यावेळी अनेक जण तुमच्यापैकी आमचे प्रकाश भोसले साहेब आहेत, स्टुडंट काउन्सिलचे चेअरमन होते, ते पण त्या कार्यक्रमाला होते. अनेक जणांचं मी ओळखतो की जवळपास 1500 लोक त्या कार्यक्रमात होते आणि बाहेर लोकांना सोडलं नाही. शेवटी अनेक जण मला म्हणतात होते पोलिसांनी नंतर आम्हाला सोडलं. हे सगळं क्रेडिट हे संगमेश्वर महाविद्यालयाला आहे. मी आज मोस्टली आज राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी असतील आणि आमचं अनेकदा चालू होतं की येळेगाव सरांकडे जाऊया, आपल्या वाचनालयात तिथं घेऊया. परंतु मी नाही, मी 11वी अ मध्ये होतो. 11वी अ मध्ये असलं की ते B11 आणि ब असलं तर B12. आता हे 1-2 झालंय आणि C6 जे होतं ते C ला होतं. A B C असं 3 डिव्हिजन. गंभीरे साहेब पण आमच्या बरोबर होते आणि हे सगळं A B C आम्ही A मध्ये होतो. आणि आमचा वर्ग या ठिकाणी आम्ही 11वी 12वी नंतर FY नंतर एवढे मोठे रूमची गरज नाही लागत, कारण सकाळी आज बेंचवर आर्ट्स कॉमर्स. कारण आता मी पहिलं कसं प्राथमिक झालं, मी 10वी झाल्यानंतर आमच्या आईचं म्हणणं का होतं की हे वळसंग काही सोडायचं नाहीये. तिच्या मनात वळसंग सोडलं तर हा कामातनं आमच्या हातातनं जाईल, म्हणजे तो बाहेर जाईल. आमच्या आईनी मला जन्मल्यापासून फार हाताळलं होतं. मला कुठेही जेवायला जायला परवानगी नव्हती, कुठं काही करायला म्हणजे अजिबात मला परवानगी नव्हती. आमच्या आईने मला एकटा असल्यामुळं, एवढ्या बहिणीनंतर मी एकटा झाल्यामुळं, म्हणून तम्मा, मला सगळे तम्मा म्हणायचे, तम्मा नम तम्मा नम तम्मा असं. त्यामुळं ते सगळे आमचे कॉलेजचे मित्र बाकीचे आमचे झालेले, आमचे रेवण पॅटी असतील, दयानंद वाच तो व्हायला गेला, आले इथं रेवण पॅटी आमच्या कॉलेजचा होता. आणि मी तरी तुम्हाला माहिती आहे का, मी शंकरलिंग हायस्कूलमध्ये कन्नड आणि मराठी 2 माध्यम आहेत. कन्नड माध्यमाचाच पहिली येत होता. मी पहिला मराठी विद्यार्थी आहे तिथं. त्या ठिकाणी मी गावात पहिला आलो होतो, शाळेत पहिला आलो होतो. आणि एवढं मी पहिलं आलं तरी मला ऍडमिशन होतंय, बाकीच्या सगळ्यांचे ऍडमिशन होते.
आणि शेवटी आमचा मनोहर दुधगेंनी मला घेऊन आले या ठिकाणी. मला आठवते आम्ही 7 रस्त्याला उतरलो आणि इथं या महाविद्यालयात बघत आलो. आणि आपल्या आता जे प्राचार्यांचं चेंबरच्या ठिकाणी आता स्टाफ रूम मध्ये त्या पहिल्या खुर्चीवर भोगेश्वर सर येऊन दुपारी बसायचे. 4 नंतर आले तर तिथं बसायचे आणि सावे सर सगळे सायन्सचे ऍडमिशन बघत होते आणि त्यावेळी जवळपास ऍडमिशन संपले होते आणि आम्हाला हॉस्टेल पण पाहिजे होतं. त्यावेळी त्यांनी म्हटले की ते ऍडमिशन देऊ आता, परंतु आमचे या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी पण आलेले आहेत, व्यक्ती शिव पण या ठिकाणी आहेत, आमचे पत्रकार मित्र पण या ठिकाणी आहेत. सॉरी, मी सगळ्यांचं त्यावेळी उल्लेख करावा म्हणून मी नाही केला. इनफॉर्मली मुक्त संवाद असल्यामुळं मी त्या पद्धतीनं बोलतोय की त्यावेळी सावे सरांनी मला जर ऍडमिशन दिलं आणि 7 रस्ता संगमेश्वर महाविद्यालय, परत सगळ्यात मोठं महाविद्यालय संगमेश्वर महाविद्यालय होतं, कारण आर्ट्स सायन्स कॉमर्स एकत्रित संख्या म्हणलं तर त्यावेळी संगमेश्वर महाविद्यालय होते. आणि तिथं के वोकेशन प्राचार्य असतात आणि तिथं शिस्तप्रिय राहते, असं सगळं एक चर्चा असल्यामुळं आम्ही आग्रह होता. आणि मी 3 नंबरला होतो हॉस्टेल, आणि त्या 3 नंबरमध्ये मला जमिनीवर झोपायला परवानगी मिळाली. त्यावेळी 3 कॉट एका हॉस्टेल रूम मध्ये असायचे, 4था पार्टनर ते. आणि आपल्या काही गाडी गेली त्यावेळी कॉटवरच्या लोकांनाही गाडी मोस्टली असायचं नाही, पार्काने ते सतरंजी चादर आणि लोखंडी पेटी घेऊन आम्ही आलेलो होतो. आणि मी या महाविद्यालयाचा अभ्यास करायला इकडं गावातनं या ठिकाणी आलो, शहरात आलो. आमचे दोन्ही बहिणी इथं असायची, त्यामुळं काही वेळा आम्ही यायचो. परंतु मी हे सगळा अभ्यास केला आणि त्यावेळी जनरल इलेक्शन झाले होते आणि नंतर CRचे इलेक्शन आम्ही पाहिले. आणि याच महाविद्यालयात आमचा असीम भागवत CR झाला, आम्ही पाहिलं. आणि मी हॉस्टेलवर होतो आणि नंतर 12वीला आल्यानंतर मला रेग्युलर मिळालं आणि मी 14 नंबरला सेकंड फ्लोअरमध्ये 2 नंबर 14 नंबरला आम्ही गेलो. आणि तिथनं माझी पेटी डायरेक्ट अंजनकरच्या घरी MSc झाल्यानंतरच गेली आणि मी एकाच रूममध्ये राहिलो. आणि या महाविद्यालयात प्राचार्य साहेब, मी काही गोष्टी असं सांगेन की तुम्ही पण बघा, या ठिकाणी मी या महाविद्यालयात 77 जूनला आलो. मी 84 जूनला मी बाहेर पडलो असेल आणि मी 24 तास इथंच असायचे महाविद्यालयात. मला दगड काय आहे, तिथं काय आहे, हे सगळं महाविद्यालयातलं मला बारीक सारीक हे सगळं त्यावेळेचे म्हणजे हे महाविद्यालय आहे. कारण या महाविद्यालयात मी 12वी झाल्यानंतर मला काय वाटलं नाही इंजिनियर मिळेल, कारण आम्हाला काही ट्युशन वगैरे काही आम्हाला काही जाता येत नव्हतं. आणि मी 12वीला फर्स्ट क्लास झालो आणि नंतर आपलं ठरलं की BScला ऍडमिशन घेतला. आणि मला ते 11वी 12वी गॅदरिंग पाहिलं, मी गॅदरिंग मधलं फिश पॉन्ड कुमार संगमेश्वर मी पाहिलं. ते मला 11वी 12वी झाल्यानंतर वाटलं की आपण पण कुमार संगमेश्वर, कारण कुमार संगमेश्वर हे संगमेश्वर कॉलेजमधलं फार मोठं पद होतं, आज नाही आहे आज काही. कारण ज्यावेळी तो महाविद्यालयाचा एक कुमार संगमेश्वर कुमारी संगमेश्वर, काही जणांना जे संगमेश्वर मध्ये शिकलेले आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की कुमार संगमेश्वर कुमार. मी म्हणलं ह्या महाविद्यालयात आपण कुमार संगमेश्वर व्हायला पाहिजे, एक मनातली इच्छा होती. म्हणजे आपण BSc करायचं आणि BEd करून आपण शिक्षक व्हायचं या विचारानं मी BScला झालो. आणि BSc गेल्यानंतर जनरल इलेक्शन झाले आणि मला वाटलं आपण पण निवडणुकीला का लढू नये. आणि माझी परिस्थिती, आम्ही पंकजचा अर्धा चहा पिणारे माणसं, 15 पैशाला अर्धा चहा पिणारे आम्ही माणसं. आणि त्यावेळी मी FY BScला मला अनेक जण, आमचे गोटे आले नाही दिसते, ते गोटे वगैरे हॉस्टेलचे गोर्तीकर आले, हे सगळे हॉस्टेलचे लोक, हे संध्याकाळी डबा यायचे मात्र
दिवसभर वेगळा, संध्याकाळी यांचे डबा यायचे, आमचे मात्र सकाळी एसटीनं डबा यायचा आणि आम्ही सकाळी जेवण करून आमची सायन्सची असायची. आणि त्यावेळी मी बीएससीला कसं होतं, 3 जागा असायच्या. आता हे महानगरपालिकेत कसं 3 4 3 जागा असायची. आणि त्यावेळी मी सीआरला उभा राहिलो आणि त्यावेळी इथं उत्कर्ष हॉटेल होतं, तिथं नाश्ता द्यावा लागायचा, सगळं असलं किंवा आपल्या कॅन्टीनला किंवा हुमाला आपल्याकडे काही पैसे नाही काय नाही. परंतु मी त्याच्यात 1 नंबरनं मी सीआर झालो या महाविद्यालयात. मी वर्ग प्रतिनिधी झालो, एक स्टेप मी पार पाडली, निवडणुकीचं मला लागलं एक, आणि मी सतत सेवा करत राहायचो, मुलामध्ये राहायचो आणि जवळजवळ मला प्राचार्य ओळखा लागली, कारण मी राष्ट्रीय सेवा योजनेत होतो. आणि खरं जे संस्कार झाले, आज जे सगळं मी विकास यात्री जे तयार झालं, ते सगळं होल क्रेडिट गोज टू संगमेश्वर महाविद्यालयातलं राष्ट्रीय सेवा. म्हणजे संगमेश्वर महाविद्यालयात तेली सर पण त्याच्यात नंतर ते पण आले, परंतु ते प्राध्यापक होते. इतकं सिस्टमॅटिक आणि शाह सर मला ओळखले की हा कलशेट्टी, NSSचा कॅम्प आमचा तेरेला झाला होता. त्यावेळी 2 कॅम्प व्हायचे, 10 दिवस. पहिल्या दिवशी द्यायचं, शेवट 12व्या दिवशी यायचं. आता 7 दिवसात अजून पहिला दिवस, दुसरा दिवस केला जातो. आता अजूनही कमी वाढत आहे, बरोबर आहे ना. जनाधार सर पण NSS कार्यक्रम अधिकारी होतो, ते पुढच्या टप्प्यात येतात. परंतु त्या महाविद्यालयात मला शाह साहेबांनी जवळ केलं. परंतु त्यावेळी प्रबोधन व्हायचं, त्यावेळी शाह साहेबांनी एक वाक्य नेहमी सांगायचे की वन्स NSS इज ऑलवेज NSS. रोहिणी स्वामी आहेत ते, बरोबर आहे ना, की वन्स NSS इज ऑलवेज NSS. ते माझ्या डोक्यात असं बसलं की आजही निघत नाही, म्हणून मी मरेपर्यंत NSS मध्ये आहे. मी मरेपर्यंत घरी काही मी विश्रांती घेणार नाही, हे सगळ्यांना माहिती आहे, आमच्या घरच्यांना माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे की. आणि त्यावेळी जे धडे आमच्यावर झाले आणि SYला गेल्यानंतर मी म्हणालो, कुमार संगमेश्वर व्हायचं असेल तर एवढा हॉस्टेलवर निवडून येणार नाही, कारण त्यावेळी मुलं मुली सगळे मतदान करणार. आणि कुमार संगमेश्वर व्हायचं असेल तर माझ्यापेक्षा, कारण एक कुमार संगमेश्वरला काय व्हायचं, 3 दिवसाच्या पैकी 2 दिवस नाटक व्हायचं. नाटक मधले कलाकार ते मी जे पाहत होतो, एवढा अभ्यास मी करत होतो, तर कुमार संगमेश्वर आपल्याला तरी नाटकात भाग घेता येत नाही, नाटकात एवढा नाही, फक्त प्रॅक्टिस बघायचो, कारण सगळं आम्ही इथंच असायचो ना, रात्रपर्यंत प्रॅक्टिस चालायची. आमचे अभ्यंकर सर प्रॅक्टिस घ्यायचे, सगळं आम्ही पाहायचो. पण मी म्हणलं की आपण जनरल इलेक्शन निवडा. जनरल इलेक्शन लढलो तर आपली ओळख होईल, कॉलेजमध्ये लोक मल्लीनाथ कलशेट्टी ओळखतील, तेव्हाच कुमार संगमेश्वरला मतदान. नाहीतर NSSचे किती आमचे 100 आणि त्याच्यात मला 80 पडतील, हॉस्टेलचे सगळे मला नाही पडणार. त्यावेळी मी विचार केला की आपण जनरल निवडणूक लढायची. आणि मी NSS मध्ये तिथं एक जनरल गट प्रमुख आणि गटप्रमुख, आम्ही मोदी खाना शाळेमध्ये आम्ही शिकवायला जायचो. आमच्या वेळी आजही मी सगळ्याकडं आजही सांगतो, माझा NSSचा संबंध आजही आहे. सगळ्यांनी काही कुदळ फावडं घेऊन जायची गरज नाही आहे की आम्ही शिकवायला खडू हातात घेतला. आम्ही इथल्या महानगरपालिकेच्या मुलांना शिकवायला लागलो. मला ते गोष्ट सांगायची आहे. आत्ताची जर प्राचार्य साहेबांना जर त्यावेळी तुम्ही असला असता तर हे आम्ही म्हणलो की सर हे लॅबोरेटरी आपल्याकडे होती, आम्ही सायन्सला होतो ना, आणि तिकडं काय महानगरपालिकेची त्या काळातली शाळा म्हणजे काय, नुसतं एक खोली असायचं, जमिनीवर मुलं बसायची, अशी परिस्थिती असायची. फळा फुडू असं असायचं. मी म्हणलं की आपले लॅबोरेटरी मधले सामान आपण तिथं का नेऊ नये आणि तिथं प्रयोग का करू नये. परंतु प्राचार्यापर्यंत वगैरे नाही, आमचे नवल बंधू सर असतील, हे असतील, चला कलशेट्टी नेतो नाही, घेऊन जावा. मी अजून एक काय शिकलो नाही, हे शब्द संगमेश्वर मध्ये मी शिकलो, ऐकलोच नाही.
होय आणि पूर्ण आयुष्यामध्ये कधी नाही हा शब्द आमच्या डिक्शनरीतच नाही. होय म्हणायचं हे म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो होय. तुम्हाला वाटत असेल आता सुद्धा प्राचार्य साहेब तुम्ही देणार नाही, हे जे समोरची जी रूम आहे असंच सेकंडला विचारा, हे रूमची चावी माझ्याकडे असायची. म्हणजे मी रात्रभर रूमची लाईट चालू असायची, रात्रभर. सगळे मुलं बाहेर बसतील की कन्सेप्ट आणि त्याचे 2-3 साठी रूम दिली. असं कधी तुम्ही मी म्हणाल काहीतरी स्वप्नातलं बोलायला ना, असं कुठंतरी त्या काळात एक रूम तिथलं लाईट कोणी म्हणले ते लाईट बिल किती, मॅनेजमेंटला काय होईल, इथं विचार काय नाही. प्राचार्यांना पण गोगेशन साहेबांना विचारलं नसतील, अरे कन्सेप्टीतला रूम पाहिजे सर, रूम दिला खानापुरे सरांनी सांगितलं. हे असे प्रेम झाल्यामुळं त्या रूम आमच्या ताब्यात असायची. हॉस्टेल सगळं तुम्हाला सांगतो, मला ऍडमिशन द्यायला मी सावे सरांना विनंती करत होतो, म्हणजे ऍडमिशन मला द्या. मी अपवाय झाल्यानंतर 3 वर्ष या महाविद्यालयाच्या हॉस्टेलला कोणाला ऍडमिशन द्यायचं सगळं मल्लीनाथ कन्सेप्ट करतो. म्हणजे मोठा विश्वास त्यावेळी माझ्याकडे दाखवतो. विचार द्या सावे सर पूर्ण कन्सेप्ट. आमचे कितीतरी हॉस्टेलच्या मुलांना मी आणलो, चल रे तू रूम मध्ये राहा, तू रूम मध्ये राहा. आणि एक जण वर्तीकर साहेब बरोबर लिहाडे की म्हणजे एवढा महाविद्यालयाचा विश्वास. आणि NSSचा हिशोब सगळा मी करायचो. आणि एकमेव संगमेश्वर कॉलेज आहे हे शिकवलं. 6 रुपये 38 पैसे शिल्लक आहे, विद्यापीठाला परत द्या. ते विद्यापीठात आमचं इमेज काय होतं म्हणता तुम्ही, त्यामुळं आम्हाला ओळखा लागले. मी पुढं सांगतो ते किस्सा, हे सगळं कुठं फायदा होतो कसं. NSSचा तांदूळ किती आणला, गहू किती आणला, आज दररोज तांदूळ किती ग्रॅम दिलेला आहे, आम्ही सगळे खरेदी करायचो. इथनं आम्ही लक्ष्मी आपला मार्केट आहे ना, तिथनं आम्ही खरेदी करायचो गहू, तांदूळ, मसाला. सरांनी हे सगळं आम्हाला शिकवलं. मग शाह सरांचं जेवढं आमच्यावर माझ्यावर एवढे हिशोब सगळं त्यांनी काय नाही सह्या करायची. मी हिशोब करायला SYला शिकलो. आणि मी FYला एक त्यावेळी कॉलेजमध्ये CR झाले की त्याचं एक काम असायचं की तो ट्रिप काढायचा. आणि आम्ही लोणावळ्याला ट्रिप काढली होती. 30 रुपये गोळा केले होते. मला वाटतं 30 रुपये मोठी आहे. मी त्याच्यातले पैसे परत केले होते हिशोब. सगळे मुलं म्हणले हे काय असं एवढे पैसे असं परत करत नाही. हिशोब ते हिशोब 28 पैसे वगैरे परत केले. हे सगळं या महाविद्यालयाने शिकवलं. आणि मी म्हणलं आता NSS मध्ये चांगलं काम करायचं. जनरल ग्रुप लीडर झालो. आमचे जोशी सर शाळा प्रकल्पाचे होते. जनरल ग्रुप लीडर म्हणजे मी NSSचा प्रमुख. माझ्या खाली सगळे विभाग, रिमांडोम असे भरपूर प्रकल्प असायचे. रिमांडोम आहे, शाळा खेडे दत्तक योजना आहे, असे सगळ्या विभागाचं मी जनरल. आणि मी म्हणलं आता जनरल करू, आता निवडणूक लढली पाहिजे. आणि माझी आणि अंजुमकरची ओळख झाली त्यावेळी. अंजुमकर हॉस्टेलकडे येणार, कलशक्ती हॉस्टेलवर राहतात. आणि माझ्याकडे सायकल होती, म्हणजे जुनी सायकल होती. आणि अंजुमकरला पाठीमागं बसवायचो आणि मी सायकल चालवायचो. आम्ही काही वेळा वगैरे स्वामींच्याकडे जायचो, इथं जायचो, आम्ही घरी जायचो, इकडं जायचो आम्ही. की अंजुमकर म्हणला की तुला कॉलेज युनियनलाच उभारायचं. आम्हाला काय माहित कोण उभारलंय काय उभारलंय. अंजुमकर सांगतात कॉलेज युनियनला. म्हणजे असंच साहेब पण नंतर सांगेल, असंच साहेब पण आमच्या विरुद्ध प्रचार करत होता. विचारात त्यांना अनेक जण इथं बसलेले माझ्याकडे नव्हती, माझ्याकडे माणसंच नव्हती त्यावेळी. आणि सगळ्यात नंतर माझ्याकडे मित्र झाले. तेच मला सांगतात तू निवडून कसा आला. परंतु आमच्या अंजुमकरला विचारा कसं निवडून आलो आम्ही. आणि अंजुमकरांच्या ताकदीमुळे मी उभारलो. आम्हाला एका ठिकाणी बोलवलं, अंजुमकरला बोलवलं. प्रतिष्ठित होते, अरे तुम्ही कोणाविरुद्ध उभारला, कशाला उभारता, आपापल्यात कशाला, असलं काय त्या काळात असायचं. आम्ही सगळे शाहू फुले आंबेडकरांचे विचारसरणी पहिल्यापासून आमच्या डोक्यात होती. अंजुमकर म्हणला चल रे आम्ही लढलाय, निवडणूक तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढा. हे अंजुमकर हे लहान वाटत तसे जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. कोणाच्या जोरावर या मोदी कानामध्ये आपलं वाट होतं इथं सगळं.
हे साधी नव्हतं त्यावेळेचे वातावरण काय होतं, हॉस्टेलमधलं वातावरण मला नको म्हणणारी किती. आमच्या आईला निरोप दिले, आमची आई आली फक्त बघितली, हे काय ऐकणार नाही, आमची आई निघून गेली आणि काही बोलले नाही. म्हणजे मी म्हणतो आमच्या आईचा आशीर्वाद मिळावा, सकाळी डबा येतो आणि आठवड्यातनं 2 रुपये देतो, बस झालं, आम्हाला काय पाहिजे होतं दुसरं काय. परंतु खरं मला अगोदर माहिती आपण पण एवढं, परंतु ते त्या काळ होता, मी लढलो, आमचा एवढा कॉन्टॅक्ट होता. मी आज ज्याप्रमाणे कोणी फोन केलं की मी आजही उचलतो, महाराष्ट्रात उचलतो, जेवढं काम करता येईल मी काम करतो. आजही अनेकांनी मला हे काम सांगतात, ते काम सांगतात, मी कधीही नाही म्हणलं नाही. त्यावेळी पण मी महाविद्यालय सगळे क्लार्क लोक जे सगळे होते त्या ठिकाणी, अंधेले सर पासून सगळे आपलं कोणाचे ऍडमिशन, अरे असंच आहे पण मी किती वेळा तरी कधी आयुष्यात फॉर्म वेळेत भरले का, या लोकांचे कुठं जाऊन मी फॉर्म भरून आणलं माझं मला माहिती हे सगळ्यांची. कारण हे सगळं काम मी करत होतो, त्यामुळं त्या निवडणुकीत मी निवडून आलो. आणि सगळ्यात कारण पहिलं असते 1 नंबर कुमार कॉलेज युनियन सेक्रेटरी असते, GS वगैरे नंतर असते. 1 नंबर कॉलेज युनियन सेक्रेटरी. आणि मी कॉलेज युनियन सेक्रेटरी झालो आणि एकदम माझी कॉलेजमध्ये आणि NSS मध्ये काम होतं. आता आम्हाला वाटलं आणि आम्ही नंतर मेत्रे साहेब असतील, सगळ्यांची आमची दोस्ती होती. कॉलेजमध्ये एवढं चांगलं वातावरण होतं, बोलेशन. इथे बोलले फक्त गॅदरिंगच्या वेळी सगळे मुली बसायचे, त्या मुलीमध्ये या लेडीज कॉर्नरला फक्त मल्लीनाथ कलशेट्टीला जायचा अधिकार होता. विचार आहे सगळे कसं काय झालं, मला अधिकार आहे, बोलेशन साहेब मला पाठिंबा देतात, माझं काय अडचण आहे. म्हणजे मी हे सगळं गॅदरिंग मध्ये कोणी पाहिलं असेल तर पोट कुठं बसायचं, सगळं कलशेट्टी ठरवायचे असायचे. म्हणजे हे सगळं नेतृत्वाचे गुण मिळाले, म्हणून हे सगळं कॉन्फिडन्स लेवल वाढत जाते. विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय आहे. म्हणून माझी सगळ्या प्राध्यापकांना विनंती असते, माझी PhD आहे आता NSS नको, माझं हे आहे आता NSS नको. का हो जमादार सर शिव प्राचार्य झाले म्हणून सोडले. खरं आहे सगळं तुम्हाला, मी आजचं तर बोलत नाही, मी पुन्हा NSSचा संबंध माझा शेवटपर्यंत आहे. मी नंदुरबार जिल्हाधिकारी असताना आता सुद्धा कोणाला फोन लावून सांगा, ते प्रत्येक युनिटच्या लोकांना मी ओळखतो. कोल्हापूर महानगरपालिकेत आताच मी कोल्हापूर महानगरपालिकेत 20 पर्यंत होतो मी तिथे. माझे NSSचा आजही मी स्पष्ट बोलत असतो, कारण ते आज MR शाह सरांचं काम होतं, आज के बोलेशन सरांचं नाव काय, ते माझी प्राध्यापकांना ना, अरे हे विद्यार्थ्यांना आता घडवलं तर एक ऑफिसर आपण चांगला तयार करू शकतो, एक चांगला प्राध्यापक तयार करू शकतो, चांगला उद्योजक करू शकतो. म्हणून हे जे लोकांनी आमच्यावर जे संस्कार केले, म्हणून आम्ही ते करत आलो. आणि नंतर मी सुदैवानं आमचे परत आता म्हणलं कुमार संगमेश्वर आहेच, परत नाही आमचं नाव स्टुडंट काउन्सिल नॉमिनेटेड पण असतात. एक UR निवडून येतो, काही 10-12 नॉमिनेटेड असतात. मी पण नॉमिनेशन झालं, रोहिणी स्वामीचं पण नॉमिनेशन झालं. आणि आमचे सुनील उपाध्ये साहेब आले, त्यावेळी कुलकर्णी मॅडम पण UR होत्या, लॉ कॉलेजचे UR होते ते. आणि हे सगळं त्याच्यात स्टुडंट काउन्सिल इलेक्शनमध्ये परत माझा फॉर्म भरला गेला. मी खरं सांगतो भरला गेला. नंतर मला काढायला सांगितलं, काढा. पाऊस पडला, आता जसं त्यावेळी आता जसं पाणी बंद झालं तर कोल्हापूर लाईट बंद झाली, त्यावेळी लाईट बंद झाली, माझा फॉर्म आला. आणि त्यावेळी आम्ही सोलापूरचे सुनील उपाध्ये असतील, डॉक्टर पेनगोंडा असतील, मॅडम आहे, मी आहे आणि रोहिणी स्वामी आहे. आम्ही स्टुडंट काउन्सिलमध्ये 5 जण शहरातले होतो आम्ही. आणि चेअरमन उदयसिंग मोहिते पाटील होते. हे सगळं मी स्टुडंट काउन्सिल कल्चरल चेअरमन झालो. आपण म्हणजे त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचा चेअरमन, नंतर पुढच्या वर्षी चेअरमन, हे सगळं त्या ठिकाणी पद मिळाल्यामुळं विद्यापीठात ओळख झाली. आणि MSc करायचं होतं मला. संगमेश्वर कॉलेज सोडायचंच नव्हतं.
आमचे सगळे मुली मोठ्या प्रमाणात होते. पॅटी इथं आहे, पॅटी नंतर BSc तिकडं करून आला. आमचे सगळे छाया कुलकर्णी असे सगळेजण मला मागं लागले, कलशेट्टी तू एवढा निवडणुकीत उभा राहतो, तू MSc इथं सुरू कर. त्यावेळी फक्त उपकेंद्राला केमिस्ट्री असं होतं, काहीतरी मॅथमॅटिक्स नव्हतं. कारण मॅथमॅटिक्सचं मी काय केलं, मी स्वतः स्टुडंट काउन्सिलला असताना विषय मांडला होता आणि नंतर खानापुरे सर विचारलं, सर आपण MSc सुरू करूया. टेकलेडी सर होते, आता दुत्तरगाव बार्शीचे होते, स्वामी सर होते. स्वामी सर आज नाही, खानापुरे सर पण नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी मी विद्यापीठात जाऊन के भोगेशन सर लक्कीनं कुलगुरू झाले होते आणि आम्ही संगमेश्वरला MSc मी सुरू करण्यामध्ये मी MSc ला त्यावेळी इथं सुरू केलं आणि मीच काही 14 नंबर हॉस्टेल सोडलं नाही आणि याची चावी काही दिली नाही. MSc इथं सुरू झालं आणि वागदरीला जाऊन मी परमेश्वर जेडगी आज नाही आहे, त्याचे नोट्स मी लिहून आणायचे, माझे नोट्स सरला द्यायचो, ते सर शिकवायचे. आणि विद्यापीठात पहिलं कोणी यावं, मल्लीनाथ कलशेट्टी. विद्यापीठाचा माणूस नाही आला, संगमेश्वर महाविद्यालयामधला की हादरले तिथं. पण हे काही युनिट आपण संगमेश्वरला सुरू केली आपल्यापेक्षा तिकडचे, कारण ते सगळे माझे मित्र आज पण आहेत, ते काही सोलापूरचे होते, कारण आम्ही जाऊ शकलो नाही. MSc मॅथमॅटिक्स झालो. मला एवढंच सांगायचं आहे की या महाविद्यालयात आज कार्यक्रम हे होऊ मागा कॉलेजचे चेअरमन साहेब आणि प्राचार्य साहेबांनी ठरवलं होतं. त्यावेळी राज्याची परिस्थिती काय होती, आम्ही पण सगळीकडं मदतीबाबत बघत होतो. त्यामुळं परंतु मी सरांना 3 दिवसापूर्वी सांगितलं, मी जवाहरलाल सरांना आपण कार्यक्रम करून टाकूया. आणि आमचं 3रं पुस्तकाचं प्रकाशन कोल्हापूरकरांची डिमांड होती. आमचा अमित म्हणला, सर जरा थांबा, कारण आपलं सभागृह तिथं सुरू होणार आहे आणि 1580 मी म्हणलं आता हा महान संगमेश्वर कॉलेजचा मान आहे, कारण सांगलीवाल्यांनी सुद्धा हा विकास यात्रेचा मेळावा आहे. हा सगळा आज जे आपण जमलो, वी ऑल आर विकास यात्री. प्रत्येक क्षेत्रात आमचे कापसे साहेबांचं मोठं काम लायन्स क्लब मध्ये आहे. असे सगळे जण गंभीरे साहेब हे सगळे आज पण मला मोठं काम करणारे तुम्ही सगळे मंडळी या ठिकाणी आहात. म्हणजे आम्ही आमचे शापूरकर या ठिकाणी माझ्या बरोबर कॅपवर राहिलेले आहेत. आम्ही एकत्रित MPSCचा अभ्यास त्यावेळी करत होतो. म्हणजे माझ्यात काय मत आहे की एक गेट टुगेदर व्हावा. आज अनेक जण पहिल्यांदा भेटतील, नुसतं उर्ती करतील, उमदीला बसतात. आमचे इथं नागेश्वर सर इथं आता रिटायर होत ते एक. पण माझं काय मत आहे, गेट टुगेदर सगळ्यांचं व्हावं म्हणून हा कार्यक्रम ठेवला. आणि त्यावेळी आम्ही गोणे सर MPSC माझ्या अगोदर लागले ते, आणि आमच्या समोर हे सगळे आदर्श होते. मी अक्कलकोटला, मी बघा एवढं श्री स्वामी समर्थांनी, मी इथं MSc जायला मी सावे साहेबांच्या मागे लागलो होतो. आणि त्यावेळी सावे सरांनी फक्त मला निमेशच्या भावाचं ट्युशन घे म्हणले होते. त्यांचं प्रेम बघून मी फी पडत, मी म्हणलं तरी पण आपण, मी प्राध्यापक झालो असतो तर क्लासेस घेतले असते तर मी फी घेतलं नसतो. हे MScची शिकवण होती. हे मी म्हणलं की पहिलीला म्हटलं आम्हाला पैसे नको, तुम्ही एवढा माया करता काय. परंतु हे सगळ्याचं पुण्य अक्कलकोट कॉलेजमध्ये सिनियरला व्हॅकन्सी झाली. आम्ही कधीतरी विचार केला असता का, अनेक जण डायरेक्ट सिनियरला नाही झाले. मल्लीनाथ कलशेट्टी डायरेक्ट सिनियर, हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स अक्कलकोट कॉलेज, बरोबर आहे ना. हे सगळे आमचे विद्यार्थी. आणि यांनाही विचारा, म्हणजे हे विद्यार्थी होते कसे सगळे घडले. आणि त्या ठिकाणी मी प्राध्यापक झालो आणि मी NSSचं ऍक्टिव्हिटीज बघून ते प्रिन्सिपल म्हणले मॅथच्या सर हो आपल्याला नाही जमणार एक कलशेट्टीला. आणि मी कार्यक्रमाधिकारी झालो डायरेक्ट. आणि सर पण कार्यक्रमाधिकारी होते त्यावेळी, जमादार सर. आम्ही कार्यक्रमाधिकारी झालो. त्याच्यातनं मी सगळे गोळे साहेब एक व्हिडिओ होते, आम्ही सगळे भेटत होतो. आणि भेटता भेटता मलाही वाटलं की आपण MPSCला जावं. आणि मी प्राध्यापक असताना मी नाही सांगत अक्कलकोटला बोले, कारण संगमेश्वरमध्ये जे शिकवलं ते सगळं अक्कलकोट कॉलेजमध्ये केलं. आणि अक्कलकोटचं युनिट संगमेश्वरच्या पुढे गेलं आणि माने साहेब अक्कलकोटला आले. म्हणजे एवढं आम्ही त्या ठिकाणी. आज अभय दिवाणजी माझा विद्यार्थी, इथले सकाळचे संपादक म्हणून राहिले.
मी NSS मध्ये त्यांना प्रास्ताविक करा, आभार माना, हे सगळं मी त्यावेळी आम्हाला जसं इथं शिकवलं मी तिथं 5 वर्ष केलं. आणि श्री स्वामी समर्थ मी काय फार अभ्यास केला नव्हता, गणित विषयच घेऊन बसलो होतो. माझी बरोबर विकासकडंच निवड झाली मुळे साहेब, माझी डेप्टी कलेक्टरला वगैरे नाही झाली. माझं म्हणजे उपमुख्याधिकारी आणि मी त्यावेळी मोणे साहेब म्हणले अरे फिट आहे तुम्ही इकडंच या, तुमचं जे मी बघतो NSS हे सगळं तुम्ही ग्राम विकासात फार करताय. मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली. मला त्यावेळी सगळे सांगितले तुम्ही कुलगुरू पण व्हाल, तिथं काय व्हाल तुम्ही. अजून मी डायरेक्ट लागलो होतो ना, मी प्राध्यापक होतो आणि ते त्यावेळी संपर्क उपोषण सगळं केलं, त्यावर स्केल वाढणार होते. आता तुम्हाला माहित आहे का मला पेन्शन 85,000 रुपये यायला बसलं. माझ्या नंतर लागलेल्यानं 1,20,000 पेन्शन मला कधी काही वाटलेलं नाही. आणि वन्स NSS इज ऑलवेज NSS आणि स्वच्छ शेवटपर्यंत राहिलो. यामुळं 64 वर्षी त्यावेळेची ताकद आहे. हे मला सांगायचंय की सगळ्यांच्या समोर मी अधिकाऱ्यांसमोर तेच सांगत असतो की काय आहे की NSS मध्ये एवढे संस्कार झाले होते, 6 रुपये 38 पैसे परत करायचे असतात, त्याचे असे कोटेशन द्यायचे. हे सगळं NSS ने शिकवल्यामुळं आज आम्ही शासनामध्ये एक आमची प्रतिमा एक वेगळी तयार करण्यात आली. आणि मी गट विकास अधिकारी झालो. गट विकास अधिकाऱ्याला एवढे आम्हाला पॉवर होते, लोकांचे घरं बांधली लोकांचे. आणि हे सगळं NSS मध्ये लोक सहभागातून आता सर बोलले अनेकांच्या आत्मकथनला एकट्याच फोन येतो. मी याला आत्मकथन म्हणत नाही, मी केलेले प्रयोग त्या ठिकाणी मांडले. मी कॉलेजचा पण चॅप्टर कुमार संगमेश्वर म्हणून केलं. एक ध्येय घेऊन विद्यार्थ्यांनी वाटचाल केली. मी एक ध्येय घेतलं, मला कुमार संगमेश्वर व्हायचं आहे, म्हणजे आदर्श विद्यार्थी व्हायचा आहे, पुन्हा आदर्शच राहायचं आहे हे ठरवलं. आणि हे संस्कार महाविद्यालयात शाळेत मिळत असतात. असे संस्कार आम्हाला शिंदर्ली हायस्कूलमध्ये मिळाले असतील. आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेतले शिक्षक पण तेवढेच आहेत, परंतु या सगळ्यांचा उल्लेख मी इथं नाही केला. पुढं मी PDO झालो आणि त्यावेळी IAS हे फक्त डेप्टी कलेक्टरच IAS होता. हे इतर कॅपो असतील, आम्ही असू जे डेव्हलपमेंटचे सेंटॅक्स असतील, हे सगळे नॉन फेडरलला 100 जागा असेल तर 65 जागा डायरेक्ट रिक्रूट असतात UPSC, 35 जागा हे प्रमोटेड असतात. 35 मध्ये 85% जागा डेप्टी कलेक्टर डायरेक्ट IAS होतो. आणि त्याच्यामध्ये राहिलेल्या 15% आता 20 जागा आहेत. एक रिटायर झाले की एकाला 5. हे सगळं माहित होतं, तरी मी ठरवलं की मी IAS होणार. आणि त्यावेळी मी सांगलीला डेप्टी शिव आलो. सातारा BDO होतो, सांगलीला डेप्टी शिव झालो. त्यावेळी संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान आलं. आणि NSS मध्ये मी इथं NSS एक कॅम्प होता बुट्टीबोरीला. आणि शिवाजी संगमेश्वर कॉलेज निवडलं आणि 5 विद्यार्थी बुट्टीबोरीला पाठवले. आणि त्याच्यामध्ये रोहिणी सरनेशे तुम्ही असे नलकिले होते, गुरनाळे होते आणि मल्लिकार्जुन गुरव होते. गुरव नाही आला दिसतो. ते 5ही जण आम्हाला बुट्टीबोरीला पाठवलं. आणि आम्ही एसटीतनं बुट्टीबोरीला गेलो. तिथं मी बघा नीतीचं काय असते. मोणे साहेब मल्लीनाथ कलशेट्टी उद्या स्वच्छतेत काम करणार आहेत, त्याचे धडे मला 2001ला मिळाले बुट्टीबोरीला. आम्ही शौचालय तिथं राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचं सगळं ती वर्धा तिथं आम्ही शौचालय बांधले. 10 दिवस आम्ही कॅम्पमध्ये होतो. आणि बेस्ट आम्हाला व्हॉलेंटिअर म्हणून तिथं सगळ्यांना अवॉर्ड मिळाला. आणि मला 2 खड्ड्याचे संडास कसं बांधायचं मी तिथं शिकलो होतो. आणि मला बरोबर त्यावेळी युती सरकार असताना 4,000 रुपये शौचालय बांधण्याचा कार्यक्रम आला. आणि त्यानंतर मला जी स्वच्छतेचं जी आवड पहिल्यापासून होती ती सुरू झाली. आणि संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये आबांच्या बरोबर आमच्यावर जबाबदारी होती. मी सांगलीचा डेप्टी शिव होतो आणि आबा ग्रामविकास व पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री होते. आज सुद्धा तुम्हाला सांगतो आत्ताचं सुद्धा सगळेजण
म्हणजे आता आम्ही आमचे मंत्री महोदय आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान काढलं. परवा पण आमचा आवाजचं नाव सगळे केलं. आवांनी स्वच्छतेचं नेहमी मुख्यमंत्री महोदय पण फडणवीस साहेब म्हणतात आवांनी स्वच्छता अभियान केलं. आता तुम्ही त्या पद्धतीनं म्हणून आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आता घेऊन मी राज्यभर मंत्री महोदय आम्ही सगळे आमचे भुजबळ साहेब तुम्ही पेपरवर फार जोरात काम सोलापूर जिल्ह्यात पण हे सगळं करायला लागले. गावं ही सदृढ झाली पाहिजे, समृद्ध झाली पाहिजे, यासाठी आम्ही आता मोठ्या प्रमाणात एक जाळं या ठिकाणी राज्यभर विणतोय. आणि ते संत गाडगे बाबामध्ये त्या ठिकाणी जे काही हे NSS मध्ये आम्हाला मिळाले होते या महाविद्यालयाने, ती आयडिया डोक्यात यायला लागली. रात्रभर विचार यायचा. आणि आम्ही राजश्री घर व्यवस्थित सांभाळत होती, आजी व्यवस्थित सांभाळते. आम्ही काय घरातलं आम्ही काय बघितलेलं नाही. सकाळी उठलं की जेवण करायचं आणि निघायचं बाहेर, रात्री यायचं जेवायला, एवढंच आम्हाला माहीत आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही सांगलीला फोन नव्हते. मूर्तीकर त्यावेळी मुंदीला मुख्याध्यापक होते, कारण त्यांची संस्था त्यांचं साम्राज्य आहे तिथं सगळं. आणि आजी आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही तिथं जतमध्ये तरी गेले की आमचं एकदम जोरात मराठी टू कन्नड चेंज व्हायचा, कन्नडमध्ये सुरू करायचं सगळं त्या ठिकाणी. आणि मी तुम्हाला सांगतो, मला एक आयडिया आली की रथ यात्रा, मी एवढं बोलतो तुम्हाला जास्त बोर करणार नाही, लवकर संपेल 5 मिनिटात, की मी रथ यात्रा काढायचं माझ्या डोक्यात आलं. मग कोणतरी शिव म्हणले असते काय पुढाऱ्याचं काम आहे का, अधिकाऱ्याचं काम आहे का, परंतु मला परवानगी मिळाली रथ यात्रा काढायची. मी एक रथ तयार केला आणि ते रथ घेऊन मी 183 गावाचा दौरा मी आखला 11 दिवसात. आणि मल्लीनाथ कलशेट्टी रात्री 2:45ला भाषण करतोय गावच्या गाव जात. मी म्हणलं काय आहे, मी डेप्टी शिव होतो, शिव नाही, मी डेप्टी शिव होतो, माझ्यावर शिव आहे, जिल्ह्याचा कलेक्टर आहे, परंतु दररोज पेपरमध्ये मला काय म्हणायचंय की हे सगळं प्रोत्साहन समाज देतोय, तुम्हाला अधिकारी देतात. मी अशा आयडियाला हात धुवा मोहीम आज इंटरनॅशनल हँड हे या संदेशाच्या ब्रेन मधनं आलंय. हँड वॉश डे, हात धुवा मोहीम, बरोबर आहे कोणी साहेब? हात धुवा मोहीम सगळीकडे हात धुवा मोहीम, स्वच्छता दूत पॅटर्न सगळीकडे स्वच्छता दूत आम्ही सुरू केलं. आणि हे सगळे करता आलं, हे सरकारमध्ये करता येते. माझे NSSच्या मुलांना परत येतो सर, NSSच्या मुलांसमोर तुम्हाला मी सांगितलं आमची मदत सगळ्या महाविद्यालयांनी घ्यावी आणि विद्यार्थ्यांना मोटिवेट करू. विद्यार्थ्यांना आपोआप अभ्यास करावा लागत नाही, NSS मन लावून करा. नुसतं उगाच सऱ्या केलं ते झालं करा, आता आजच्या कार्यक्रमाला आलं तर 10 पिरियड असतं करून नाही होत. ऍक्च्युअली किती केलं, 1 तास केलं तर आम्ही 1 तासच लावायचं, तेव्हा 120 तास करायचे असतात. आणि त्यामुळं आज हे सगळे आयडिया आमच्याकडे आले. आणि म्हणून आज आम्ही प्रशासनात काम केलं. सांगलीनंतर मी 6 वर्ष डेप्टी शिव होतो एका ठिकाणी. आज सुद्धा त्यांचे भाऊ मला कोल्हापूरला असताना म्हणायचे साहेब आबाबरोबर 6 लोकांत तुमचं नाव येते, याच्यापेक्षा काय वेगळं सर्टिफिकेट पाहिजे. आणि आमची कितीतरी गावं आम्ही आबा सांगायचे हे वाल्या आहे एवढा टप्पू याला सरळ करा, सरळ आम्ही अभियानात न करायचं, लावायचं नियम गावात, हे गाव स्वच्छ करायचं आहे, ते वाल्याचा वाल्मिकी आम्ही केलेले आहे. म्हणजे अशा पद्धतीनं माणसं बदलण्याचं हे सगळं आम्ही केलं. मी या पुस्तकात सगळं लिहिलेलं आहे की हे सगळं घडामोडी. आणि पुस्तकाचं सांगतो आपल्याला काही लिहिता येतं असं वाटत नव्हतं. मी म्हणत होतो की मी एकाला घेतलं, त्याने म्हणले की एवढे पैसे लागतात. मी म्हणलं बाबा मी काय आयुष्यात कोणाला पैसे दिलेले, मी काय पैसे देऊन काय करणार नाही. नंतर शेखर गायकवाड सर मला म्हणले अरे कलशेट्टी स्वतः लिही. मला वाटतं की ते फार चांगलं घडलं, मी स्वतः लिहिलो आज. आणि विवेकनी येऊन मला सांगितलं की मी त्यांना वाचायला दिलो होतो, बरोबर आहे का बघा हो मी पुस्तक लिहिले असं. त्यांनी म्हणले की पहिलं ऑफर आम्ही छापतो तुमचं पुस्तक. मी म्हणलं मी काय 5 पैसे खर्च करणार, तुमचं छापा तुम्ही विका आणि मला काय त्या पुस्तकाचे पैसे काही नको. काय जर दिलं तर आमच्या वळसंगच्या स्वामी समर्थ केंद्राला द्या, कारण माझं आता लक्ष वळसंगचं स्वामी समर्थ सेवा मंडळ आहे, तिथं नुसतं देव पूजा नाही आहे,
तिथं सोशल वर्क आहे. आज पाण्याचं काम आम्ही करतो, स्वच्छतेचं करतो, गरिबांच्या लग्नाचं काम आम्ही करतो. हे सगळं आणि त्याचे आमचे मोनेसाहेबही आमच्याबरोबर आहेत, सगळे आहेत आमचे या ठिकाणी मित्र सगळे, आणि तेही लोक या ठिकाणी आले. आणि मी त्यावेळी राज्य लेवलवर गेलो आणि राज्य लेवलवर मी पूर्ण 351 तालुक्यापैकी 10 राहिले असेल पिंजून काढलेलं आहे. मला वाटतं की म्हणून मी 204ला माझ्याबरोबर फॅमिली होती, मी पुण्यात घर घेतलं आणि राजश्रींना आणि मुलांना तिथं दिलं. आणि मी मात्र त्याच्यानंतर आत्ताच मी पुण्याच्या घरी असा आठवडाभर राहिला. मी कधी सोडलं घर 2004ला सोडलं आणि 2020ला ते 20च्या संपताना मी त्यावेळी पुण्यामध्ये राहायला आलो. शनिवार रविवार ती माझ्याकडे यायची. परंतु त्यावेळी मी राज्य लेवलवर गेलो. माझं 2-3 वेळा माझी IASची निवड झाली नाही. मी तिथंपर्यंत गेलो होतो, परत माझी होत नव्हती. काही वाईट वाटायला नाही, अरे आपल्याला हे काम करायचं. मी उपसचिव झालो ग्रामविकास विभागात, पहिला उपसचिव झालो. आणि त्या ठिकाणी जे काही महिला 50% रिझर्वेशन, एक मंत्रालयातला अधिकारी काय करू शकतो किंवा आपण ऑफिसर काय करू शकतो, मी आमच्या मंत्री महोदयांना जे पण सर मागं लागायचो, सर VRP केले, आपण करूया, आपण तेव्हाच पहिला नंबर येऊ. नंतर राज्य सरकारने घेतला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी पहाटे विधानसभेतली चर्चा, त्याच्यात मी गॅलरीमध्ये बसलो होतो. आमचे मंत्री त्या दिवशी 50 हे महिला सबलीकरणाचं सुद्धा आम्ही पहिल्यापासून जे काम करतो, आज सुद्धा आम्ही महिला सबलीकरणामध्ये मी आज सुद्धा राज्यातल्या महिलांना कसं सक्षम करायचं, हे सरपंचपदी हे शब्द कसं पुसायचं, हे सगळं काम आज आपण करतोय, सगळ्यांच्या सहकार्यानं करतोय. आणि केंद्र शासनाच्या विविध कमिटीवर त्यामुळं काम करता आलं. आणि आता मी राज्य लेवलवर उपसचिव असताना शेवटी IAS झालो. आणि माझी त्यावेळी मुख्यमंत्री महोदयापासून सगळ्यांची ओळख होती. मी म्हणलो असतो मला सांगलीचा शिव करा, मला करा. मी म्हणलं मला गडचिरोलीचा शिव करा. मी म्हणलेलं आहे. मला म्हणले की गडचिरोलीला ते नवरा बायको आपल्या नंतर जे कलेक्टर साहेब आले होते त्यांच्या मिसेसना तिथं द्यायचं होतं. त्यामुळे तिने मला यवतमाळसारखा त्यावेळी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यावर अधिकारी केले. मला शिव सगळ्यात मोठा 16 तालुक्याचा जिल्हा आणि आमचे शापूरकर साहेब तिथे कॅपो होते. आणि त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय सेवा योजना आठवलं. मी शापूरकरांना म्हणायचो चला आता 5 वाजले, आपण एका गावात जाऊ. आणि गावात जाऊन ग्रामसभा घ्यायचो आणि ग्रामपंचायतीत घरातलं सतरंजी आणि हे घेऊन ग्रामपंचायतीत आम्ही झोपायचो. मी एक IAS होते. नंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या साहेबाबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही एका गावात मुक्काम केला की एवढं हे सगळं त्या ठिकाणी आम्ही शिवशी जी केली. त्याच्यानंतर मला म्हणले की आता मी कलेक्टर, तुम्ही नंदुरबारला जावा, कारण सरदार सरोवर प्रकल्पाचं पुनर्वसन करायचं. आणि त्या ठिकाणी मी म्हटलं ठीक आहे, मी नंदुरबारला कलेक्टर म्हणून जातो. आणि नंदुरबारला मी जवळपास 2 महिने कमी असतील 3 वर्ष निवडणूक लागले म्हणून माझी बदली झाली. मी नाहीतर तिथंच रिटायर झालो असतो. परंतु मी त्या ठिकाणी त्या लोकांबरोबर वाहून घेतलं. मी काही पुण्याला फार येत नव्हतं. यांनाच म्हणायचो तुम्हाला सरदार सरोवर जर बघायचं असेल, बोटीत भरपूर जर फिरायचं असेल, आमच्या नंदुरबारलाच आहे, बरोबर आहे ना मॅडम. आणि तुम्हाला सांगतो मॅडम आमची कशी ओळख, कुलकर्णी मॅडमची, ते जहागीरदार म्हणून ओळख त्यांची आहे ना. ते दयानंद कॉलेजची आम्ही स्टुडंट कॉन्शिलला एकत्रित होतो. उपासे साहेब मॅडम आले, तुमची किती ओळख, सुनील उपासे आहे तिथे. आणि रोहिणी स्वामी आहेत, ते पण LR होते, ते NSS रिप्रेझेंटेटिव्ह होते. आणि त्या ठिकाणी हे मॅडम मुख्य जिल्हा न्यायाधीश आहेत. बघा काय लिखित असते. आम्ही स्टुडंट काउन्सिलर होतो, मी जिल्हाधिकारी आणि ते जिल्हा मुख्य न्यायाधीश. मॅडमना खरं सोलापूर लांब होतं, त्यामुळं नंतर मॅडम बीडला गेली. 1.5 वर्ष ते आमच्याबरोबर काम केलं. आणि
या ठिकाणी नंदुरबारला तुम्हाला सांगतो एवढं जिल्हाधिकाऱ्याला अधिकार असतात, NSS ची शिकवण होती, एक गाव वाहून गेलं. आमचे सगळे म्हणायला लागले प्राण सगळे, सर आता कलेक्टरची काही गरज नाही, आता झालं सगळं पंचनामे वगैरे आपण केलेले आहेत, पैसे देऊन टाकू, आता तुम्ही. मी म्हणणार नाही, या लोकांना सांगितले सगळे घरं जी वाहून गेले त्या गावकाळामध्ये आदिवासींची घरं वाहून गेली आणि नंदुरबार जिल्हा काय फार श्रीमंत नाही. आता तुम्हाला माहित आहे हे सगळे महापूर आल्यानंतर लोक काय देतात, अन्नदान वगैरे देतात. मी अंदाज घेतला, आता गंभीरे साहेब तुम्ही मला बेटा द्या, मला वाळू द्या, मला सिमेंट द्या, मी गोळा करायला सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी त्या सरकारची एक म्हणजे योजनेचं कन्व्हर्जन्स केलं मी त्याच्यात. म्हणजे योजनेचा पैसा, लोकांचा पैसा, त्यांचं श्रमदान, ते गाव वसवलं. आज त्या लोकांनी डॉक्टर कलशेट्टी नगर केलं. हे सगळं त्यामुळं कॉन्फिडन्स महिलाताईंच्या बरोबर काम केलं. आदिवासींना तिथं परवा पण आमचंच कौतुक करत होते, कुठली जमीन पाहिजे, चांगली जमीन कशी तुम्हाला देता येईल, हे विकतात घेतात. अशा पद्धतीनं लोक सहभागात. म्हणून हे पुस्तक पूर्ण मी एकटा नाही आहे, हे सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. मी हे कुठला एकटा केलेलं नाही. म्हणून विवेकला म्हणलं मी असलं माझं वैयक्तिक फोटो मी नाही छापणार, मी एकटा नाहीच आहे, हे सगळे लोक माझ्याबरोबर आहेत. त्या सगळ्यांना घेऊन आम्ही अनेक गोष्टी केल्या. आणि नंतर इलेक्शन कमिशन 19च्या निवडणुका होत्या, मला पाठवलं कोल्हापूर आयुक्त म्हणून. अगोदर म्हणत होते अजून जिल्हाधिकारी, मी कोल्हापूर आयुक्त पाठवलं. मी म्हणलं मी सगळ्या ग्रामीणमध्ये गेलेला आहे आणि ते आम्हाला सांगायला लागले, अहो कोल्हापूरचे नगरसेवक तुम्ही कसं कोल्हापूर दिलं, कलशेट्टी तुझं तरी आता शेवटचे 2.5 वर्ष राहिले, कसं 3 वर्ष राहिले, तू आता काय करतो. सर कोल्हापूर म्हणजे आमचं सगळं शिवाजी विद्यापीठामुळं आणि आय एम प्राऊड ऑफ शिवाजी विद्यापीठ. कारण त्या विद्यापीठाने आम्हाला त्यावेळी आपलं विद्यापीठ नव्हतं ना, त्यावेळी शिवाजी विद्यापीठ होतं. शिवाजी विद्यापीठाने आम्ही किती त्या ठिकाणी कामं केली. मी म्हटलं ह्या विद्यापीठांमध्ये आम्ही निवडून आलो, हे सगळं आलं, सगळे अनुभव त्यावेळी तिकडचे होते त्या काळात. म्हणून आम्ही त्या ठिकाणी कोल्हापूर आयुक्त झालो. आणि परत आमचं संत गाडगेबाबाचं मंत्र वन्स NSS ऑलवेज NSS. मी स्वच्छ बघा कसं काम करणाऱ्यांना उक्ती सुटते. तिथे एक जयंती नाला वाहतो कोल्हापुरात. मला सगळे मी म्हटलं स्वच्छता हे शिक्काच बसले ना आमचं. कलशेट्टी म्हणल्यानंतर स्वच्छता, ते म्हणले अरे कलशेट्टी साहेब काय आहे, स्वागत करायला येतात ना आयुक्त झाल्यानंतर. मी ग्रामसेवक यायचे, अरे काय नाही रे मी मोठा ग्रामसेवक झालो म्हणलं. आता मोठ्या महानगरपालिकेचा मी फक्त जरा पॉवरफुल असतो, आयुक्त पॉवरफुल असतो. आणि मी काय म्हणलो की बाबा आता ठीक आहे, मी आता तिथं ते नाला सगळं नदी होती, पूर्ण पंचगंगेला मिळते. आणि कोल्हापूरला पूर हे दरवर्षी असतं. महापूर फक्त 2005ला आणि 2005ला आला होता. मी 19मध्ये गेलो आणि निवडणुका लागल्या होत्या. मला निवडणुकीमुळे 3 वर्ष झाले की अधिकारी एका ठिकाणी राहत नाही, म्हणून मी कोल्हापूरला आलो. मी म्हणलं चला सकाळी उद्या आयुक्त साहेब महापौर महोदयांना घेऊन स्वच्छता करणार. कोल्हापूरकरांना वाटलं उद्घाटन करतील जातील. आयुक्त 3 तास कचरा काढतात. एक रविवार झाला, दुसरा रविवार झाला, तिसरा रविवार झाला. काही जण माझ्याकडे यायला आले, साहेब तुम्ही बरोबर काम घेतलं, JCB देतो, नाव नका सांगू, हे करतो, अशी मदत करायला लागली. आणि मी माझे 75 रविवार मी कधी एक रविवारी खाली केलेली नाही. लोपणे नदी विना सुट्टी नदीला हे अनेक पेपर मी छापून खाल्ले. एकही रविवारी कार्यक्रम सकाळी 7 वाजता आयुक्त नाल्यात असणार आणि लोक सगळे असणार. हे सगळं त्याचाच फोटो आहे त्या पुस्तकावरचा सगळे. आणि शपथ घेणार आणि त्या ठिकाणी हे सगळं त्या ठिकाणी आपण हे काम करत राहिलो. आणि 2019चं पाणी वाढायला लागलं ना, 5 नंतर लोक आम्हाला म्हणायचे, हो सरकार तुम्ही आता पाणी येईल साहेब, तुम्ही नवीन आहात, दरवर्षी इथं राहतो, 1 फूट वाढते, उद्या जास्त वाढला तर आम्ही निघून जाऊ, कमी पण होते.
अहो त्या 10 ऑगस्टला रात्रीला 8 फूट पाणी एकदम आलं. जे 8 दिवस येते ते एका रात्रीत आलं. हाय त्या लोकांना तुम्हाला सांगतो, बिल्डिंग मध्ये लोक होते सगळे, म्हणजे उंच उंच बिल्डिंग मध्ये, आणि कोल्हापूरच करू शकतात हे अचानक आलेलं महापूर होता. आणि आम्ही जे जयंती नाल्याचं काम केलं होतं तिथं जे दर साध्या पुराला पाणी येते तिथं पाणीच आलं नाही. आणि आम्ही इकडं टेन्शन मध्ये तो कोणीतरी टाकलं देवदूत करू शकते, यांना माहीत कसं त्यांना महापूर येते, हे जयंती नाल्याचंच काम कसं घेतलं. आणि माझं इमेज त्या ठिकाणी जयंती नाल्यामुळं महापुराम हे कसं असते आपल्या. आता बघा, एक व्यक्तीचं एकदा झाले की सगळे लोक तुमचं ऐकतात. हे प्रशासनातल्या मला सगळ्यांना सांगायचं आहे की बाबा मी काय केलं, मी सहज काम केलं, मला आवड आहे म्हणून ती काम केलं, लोकांना घेऊन केलं. आणि कोल्हापूरकर म्हणजे कोल्हापूरकर हे सगळे आज सुद्धा सगळ्या कोल्हापूरकर पल्लीला कलशटी गेले की तुमचं दर्शन होईल तिथं. काय एवढं आपलं कलशटी लोकांबरोबर दिवसभर. आमचा अमित देशपांडे कार्यकर्ता आहे, मला सांगतो इथं आले तो म्हणतो तुम्ही विकास यात्री, मी सहविकास यात्री. आणि असं आपण राज्यात सगळीकडं असे तुमच्यासारखे सहविकास यात्री करूया किंवा विकास यात्री करूया. आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मी ठरवलं की स्वच्छता. मी आजही तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आपण सगळेजण राहतो. आता मला बुके घेऊन आले. आता मी जर कोल्हापुरात असलं तर माझी काय अवस्था झाली असती, मी काय चिडलो असतो. एकल वापर प्लॅस्टिक घेऊन आलेले आहे का नाही. मी म्हटलं एकल वापर प्लॅस्टिक कोल्हापुरात बंद करायचं आणि कागदी कपात चहा अजिबात चालणार आहेत. सगळ्या टपरीदारकाकडे आमची सगळी यंत्रणा असते ना, टपरीदारकडे निरो काचेचे ग्लास खरेदी करा. असं आता चहा काचेचे ग्लास मध्ये मिळतात. एक स्वच्छतेचं तुम्हाला आज तुम्ही आला तर तुम्हाला आता एक संदेश घ्यावाच लागणार आहे आणि करावाच लागणार आहे मल्लीनाथ कलशेट्टीसाठी. बरोबर आहे ना, की आज मी काय म्हणतो, रेड्यूस रियूज रिसायकल. कचरा कमी केला पाहिजे, जेवढा शक्य आहे कचरा कमी केला पाहिजे. रियूज पुन्हा पुन्हा ते धुवून पुन्हा वापरा. आणि रिसायकल हे खत जे ओला कचऱ्याचं हे तत्व. स्वच्छता अभियान आपण नेहमी बोलतो की बाबा महानगरपालिका हे करत नाही, आमचं सोलापूर असं. आपलं काय बोल, मी नागरिक आहे, मी कसं वागतो, मी कचरा करतो का, मी तरी कचरा नका करू ना, बाकीचा नका विचार करू. ते प्रोडक्शनच का होते, आपले लोक असं विचारतात, ते प्रोडक्शनच का होते, दुकानदारच का ठेवतो. राजश्री आता रविवारी माझ्या मागे लागते की भाजीपाला चला. राजश्रीच्या हातात 7-8 पिशव्या असतात, 7-8 पिशव्या. आम्ही तिथं मार्केटला सांगतो आमच्याकडे पिशवी आहे. कौतुक करतात तिचं आणि आमचं. तुम्ही पण अनुभवा आजपासून. आता बंद होणार तुमचं ते. कारण काय प्लॅस्टिक मध्ये जाताना कुठं नाही घ्यायचं. हे बघा आमच्याकडे कसे असतात, किती मोठे हात रुमाल असतात, आम्ही घेतो असं सगळं खरेदी. हे प्रत्येकाने केलं पाहिजे. किती आमच्या पहिल्यापासून कचरा नाही करायचा. आपण दुसरं काय करतात जाऊ द्या, मी काय करतो. आम्ही असंच कॉफी मुक्त मधले विद्यार्थी आहेत. अक्कलकोट म्हणजे कॉफी करतात असं एक प्रतिमा होती. आता सुद्धा मी एखादा ऐकतो, परंतु आमच्या बनकर सर होते इथं. बनकर सर एक शिस्तप्रिय अधिकारी. बनकर सर तिथं आले आणि कलशट्टी हे सगळं मला पाठवले. तर सगळं कॉफी चालतंय, मॅनेजमेंट लक्ष साहेब काय काळजी करू नका, मी आहे. आमचे खिडकी मुद्द्या होते, त्यांना सांगितलं की संपलं, कुठला मॅनेजमेंटचे लोक काही करत होते. आणि हे सगळे आमच्या काळात अभय दिवाणची कधी कॉपी नाही केला. कापसेने करून म्हणजे विषयच पण झाला. जमादार सर खरं क्रेडिट गोष्ट बनकर साहेब आले आणि पुढं आम्ही कंटिन्यू केला. आम्ही सगळे यंग प्राध्यापक. आमचा बोधले एक संगमेश्वरचा होता, तो एक्सपायर झाला. त्यांचे भाऊ आहे फार फडाचा. असले सगळे जीवाचे रान करणारे लोक. ज्या अक्कलकोट कॉलेजमध्ये गॅदरिंग माहित नव्हतं त्यांना आम्ही संगमेश्वर सारखं गॅदरिंग केलं. प्राध्यापकांनी ठरवलं तर काय होत नाही, सगळं घडलं. बरोबर सर माझे साक्षीदार आहे. आकाशी सर आमचे गुरुवारी आहे. बरोबर आहे, ते आमचे सिनियर आहेत. सरांना घेऊनच आम्ही सगळं NSS मध्ये असायचे, आमचे SS पाटील असायचे. अक्कलकोटला गेले की ती नावं आम्ही घेऊन सगळे. परवा सर अक्कलकोट तुमच्या कार्यक्रमाला मला येता आलं नाही, त्या
परंतु नंतर आमचा कार्यक्रम पोस्टपोन झाला. त्यावेळी अभय म्हणला की सर ठीक आहे म्हणला, नाहीतर सरांचे पण त्या दिवशी 75 झाले, 75ला साजरी केली आणि सर कॉमर्सला होते. आणि म्हणजे माझं काय मत आहे की या पद्धतीनं आपण प्रत्येक जण, तुम्ही केलेलाच आहात, अनेक जण आपण सिनियरला आहोत. आणि मी आता सुद्धा काल मी 100 जणांना शपथ दिली. आपणही मनातनं शपथ घेऊ, मी असं काय फॉर्मली करणार नाही, मी एकल वापर प्लॅस्टिक वापरणार नाही. बाळ काय करतात जाऊ द्या, माझ्या घरातला कचरा कमीत कमी तसंच आहे. बघा तुम्हाला किती अभिमान वाटते, आपला अभिमान वाढताय. मी हे गोष्टी करतो, मी स्वच्छतेचा पालक आहे, स्वच्छतेमध्ये फार मोठी ताकद आहे. हे आम्ही शिकलो. संत गाडगे बाबांचा आदर्श, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आदर्श आम्ही ठेवला. आणि कोल्हापूरमध्ये तुम्हाला सांगतो, अंबाबाईच्या देवळात नंतर एक कोविड आलं नसतं तर आम्ही फार पुढे गेलो असतो. कोविड आलं, ते वर्णे नियम आले, ते परत धुवायचं नाही, परत प्लॅस्टिक कप आल्या. परंतु आता सुद्धा आता माझी वसुंधरा अनेक योजनेमध्ये परत अनेक गाव आज प्लॅस्टिक मुक्त होत आहेत. आणि त्यामुळं आपल्यावर आहे. आज अनेक जण महानगरपालिका बॅग्स देतात, अनेक ठिकाणी बॅग देतात. आता चितळेला गेलं की तुम्हाला काही देत नाही. आणि माझे अनेक दुकानदार ज्यांचे आहे, नाही आमच्याकडं प्लॅस्टिक मिळत नाही. आमचा मनोहर आला नाही, त्यांनी म्हणला की आमच्या दुकानात तंबाखूजन्य पदार्थ मिळणार नाही. याच्यावर की मी फार बोललो, मुक्त संवाद म्हणून सॉरी. मी तुम्हाला सगळ्यांना उठून ठेवलं आणि आपल्या अनेक आठवणी आहेत, सगळ्यांचे नाव मी नंतर भेटेन. आणि अशा पद्धतीचं नंतर मी GSBला आलो. आणि नंतर मला सांगितलं गेलं की कलशक्ती, मी कुठेही शासनामध्ये कुठल्याही सरकार आला तरी मंजुनाथ कलशक्तीला ओळखतात, मला कुठेही MPSC कुठेही मिळालं म्हणलं नाही, लोकात राहण्याचं काय, यशोदामध्ये आम्हाला द्या. सकाळी आम्ही जातो, दिवसभर काम करतो, असं फिरती करतो. आणि भुजबळ सारख्या साहेबां लोकांना माझे अमोल माझ्याकडे शिकावं आला यवतमाळ. अमोलला म्हणलं चल अमोल चार्ज घे, BO केलं और काय उत्तम काम केलं. त्यांना म्हणलं आयुष्यात प्रामाणिक राहायचं, ते ठरवले की प्रामाणिक राहायचं. मला अनेक माझे प्रोफेशनल भेटतात, अनेक अधिकारी प्रामाणिकपणे आज राज्यात काम करतायत, त्याच्यात आहे. आणि सचिन सारखे अनेक जण या ठिकाणी काम करणारी मुलं आहेत. ती सगळी मुलांनी केलं म्हणून महाराष्ट्रात निर्मल ग्राममध्ये आघाडीवर राहिलं, असे फार चांगलं काम करतायत. आपणही आपापल्या ठिकाणी चांगलं काम करतात. फक्त माझं एकच होतं की एकत्रित यावं सगळ्यांनी. आणि खरं प्राचार्यांचे आभार मानले पाहिजे. यांच्याकडे नाही हा शब्दच नाही. मी 4 दिवसापूर्वी म्हणलो असतो कलशक्ती साहेब 3 दिवसात कसं व्यवस्था करायची, ते म्हणले करूया ना सर म्हणे. कारण मला माझा स्वार्थ कसा असतो, मला आज सोलापूरला यायचंच होतं, मला जेगावला लग्नाला जायचं होतं. मी म्हणलं प्राचार्य साहेब करता का, म्हणजे रिअली सर शालेट टू यू, कारण तुमच्या भाषणातही मला कळालं. परंतु जे पॉझिटिव्हनेस आहे सर, हेच महत्वाचं आहे. आणि नाही हा शब्द कधी काढू नये, त्याच्यातला मार्ग काढायला पाहिजे, पुढं जायला पाहिजे. हे आज सुद्धा अनेकांना आम्ही कामं सांगितल्यानंतर आम्ही म्हणतो करू, जे योग्य आहे तेच करू, चुकीचं काम असलं तर आम्ही सांगत असतो. आणि कोणावरही अन्याय होऊ नये, सगळे खुशखुश राहत असेल तर ते आम्ही सांगतो कोणाला तरी काम करायचं नाही. तर एकाचं नुकसान होऊन दुसऱ्याचं काम असलं उद्योग करू नये. आणि सगळ्यांनी तुम्ही आला माझ्या प्रेमा खातीर. मी अनेकांना हे केलं नाही. आमचे आता TC जे आहेत, आमचे अनेक पळसांचे लोक असतील, सगळे कॉलेजचे मित्र आहेत, कॉलेजच्या बाहेर मित्र झालेले सगळेजण या ठिकाणी आला. तुमच्या सगळ्यांचं मी आयुष्यभर ऋणी राहील. आणि आपण माझा नंबर अशी आता मी कॉन्टॅक्ट केलेला आहे. आपण असंच माझी बुवा सर अशी विनंती आहे, स्वामी सर त्याचे अध्यक्ष आहेत, आम्ही अनेक जण मोस्टली सगळे शिक्षक विद्यार्थी आहोत. सर माझी विद्यार्थी समिती म्हणून काय करता येईल, आपण तुम्ही आम्हाला हात मारा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्हाला जबाबदारी द्या, आम्ही येऊन काम करू. मी परवाच सरांना म्हणलो, आपण काही इतर NSSलाही म्हणतो, कारण आमची कुठल्याही महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतचं नाव सांगा, 10 मिनिटात मी कनेक्ट करून देतो. कुठलंही 28,000
आपलं एवढं सगळं काम केलेलं आहे, माणसं कमवलेलं आहेत. मी म्हणतो की आपण गावं निवडूया, त्याच्यात विद्यार्थी घडतात. माझं काय मत आहे, तुम्ही नका राहू. आता आम्ही एक आता IAS आता सॉरी मध्ये IPS ऑफिसर आले, आम्ही गावात ठेवलो होतो. मध्ये आमचे डेप्टी कलेक्टर आम्ही 3 वगैरे आणि आताही तुमच्याकडं 3 ग्रामपंचायतीमध्ये हे सगळे 134 MPSCचे ऑफिसर आता यशोदामध्ये ट्रेनिंग घेतात. त्यांना आम्ही 8 दिवस गावात ठेवतो, एक काम करा. नंतर त्यांना बाकीचं जिल्हा दर्शनला पण मी सोलापूरला त्यांना आणणार आहे. म्हणजे आणि सतत मी कुठेही गेलो, अक्कलकोट, वळसंग आणि सोलापूर एवढंच कॉन्टॅक्ट चुकलेलं नाही. वळसंगला आज आम्ही स्वामी समर्थांचं केंद्र त्या ठिकाणी केलेलं आहे, सेवा मंडळ केलेलं आहे आणि आम्ही वळसंगमधल्या पाण्याची पातळी कशी वाढवायची तिथं आम्ही काम सुरू केलं. एक पर्यावरण पूरक कसं राहायचं, एवढी झाडं लावले, त्या झाडाचा फायदा वळसंग गावाला होतोय. गरिबांची लग्न तिथं 10-15 हजार, काय नाही पैसे कमी आहेत, किती पैसे द्यायचे द्या, परंतु लग्न होणं महत्वाचं आहे. आमचे काळे सर वगैरे भरपूर कष्ट त्या ठिकाणी करतात आणि माझी अशी विनंती आहे की तुम्हाला कोणालाही काय लागलं, कुठल्याही समाजसेवेला काय लागलं, आमच्या सेपरला म्हणतो इथं शिबिर घ्या. आमचे सुंदर जे आहेत अनेक जण या ठिकाणी सगळेजण आलेला आहात आणि सगळ्यांना मी या ठिकाणी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि अनेक जण आपण या ठिकाणी ओळखी करून घ्या. राजेश जगतापासून एक इंजिनियर असून वडील व्हिडिओ होते, बरोबर आहे सर, इंजिनियर म्हणल्यानंतर कसं मत येते, परंतु आज आमच्या वळसंगमध्ये आज वळसंगला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी आली होती. विहिरीवरनं पाणी ती विहीर सामूहिक विहीर केली होती, त्या ठिकाणी त्याचा शुभारंभ आणि एवढं सुंदर काम इतकं प्रामाणिकपणे करणारे इंजिनियर पण आपल्याकडे आहेत, ॲग्रिकल्चर ऑफिसर आहेत, आपण व्यापारी आहात. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. माफ करा माझ्यासाठी मी जरा उशीर झाला आणि तुम्हाला माझं भरपूर एक माझंच प्रमुख भाषण म्हणल्यानंतर आणि आम्हाला असं बोलायची सवय आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो न जेवता 2 वाजेपर्यंत सुद्धा बसवायची माझ्याकडं गणेशांनी शिकवण दिली. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संगमेश्वरचे संस्कार, प्राचार्यांनी भूमिशाना यांचे शिष्टाचार आणि NSS मधील सदाचार या तिन्हीचा परिपाक काय म्हणून जर विचारलं तर आपण नक्की सांगू विकास यात्री डॉक्टर बद्रीनाथ जलशेट्टी आणि त्यांचा सगळा नेतृत्व आहे. सरांनी आमच्या त्या आत्मचरित्रामध्ये आपल्या मातोश्रीची खूप सुंदर आठवण सांगितली. सरांच्या मातोश्री त्यांना तम्मा म्हणून हाक मारायचे. अरे तम्मा, ये तम्मा, अशा प्रकारचे ते वात्सल्यपूर्ण हाक असेल. आपल्या मातोश्री जरी प्रेमापोटी आपल्याला तम्मा म्हणून हाक मारत असल्या तरी प्रशासकीय कामातील यशाच्या बाबतीत तुम्ही सगळ्यांचे अण्णा आहात हे मात्र या ठिकाणी मी खात्री सांगितले. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश स्वामी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला अध्यक्ष मार्गदर्शन या ठिकाणी करावं. देऊ द्या का सर? हातातलं द्या, हातातलं द्या, बनसोडे तुमच्या हातातलं द्या. एक 5 मिनिट बोलू नका. या आत्मचरित्राचे लेखक संगमेश्वर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावर काम केलेले
एक अत्यंत प्रामाणिक ध्येयनिष्ठ असे प्रशासक म्हणून त्यांची ओळख जी संपूर्ण महाराष्ट्राला झाली आणि तुम्हा आम्हाला अभिमान वाटावा अशी गोष्ट म्हणजे ते सोलापूर जिल्ह्यातले खास करून आपल्या संगमेश्वर महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी आहेत. साधारणपणे 1 तासाच्या वर हा उत्साहाचा स्रोत जो आहे त्यांच्या प्रत्येक शब्दामधून तुम्ही आणि मी अनुभवलेला आहे. विश्वास न बसावा असा हा प्रशासन आपल्याला येणारे जे अनुभव आहेत त्याच्या विपरीत असतात, पण हा इतका प्रामाणिक आत आणि बाहेर सोज्वळ असणारा असा हा अधिकारी हा सीमावर्ती भागातल्या आपल्या जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावचा वळसंगचा. मी सोलापूर जिल्ह्यातून जेव्हा पुण्याला गेलो त्यावेळेला पुण्यातले लोक आमचं मराठी जे आहे ते मराठीचं व्याकरण अशुद्ध असणारं असं आमचं भाषण असायचं, बोलणं असायचं. मातृभाषा कन्नड असली आणि मराठी बोलायला लागला माणूस. आजही माझे बरेच मित्रच अक्कलकोट तालुक्यातले जे आहे ते इकडची बोली भाषा जी आहे सोलापुरी मराठी जी आहे ते बोलणार, पण अंतःकरणामध्ये प्रांजळता आई न दिलेलं हे बाळकडू जे आहे त्या बाळकडू मधून म्हणजे आपण जे बोलतो ते वागलं पाहिजे. नडे नुडी बोलावे तसे चालावे, तुकाराम महाराज. अशा पद्धतीचं महात्मा बसवेश्वरांचं आचारवे स्वर्ग अनाचारवे नरक हा आचरणाचा इतका शुद्ध पवित्र असणारा प्रशासक हे लोकांना सांगितलं तर पटणार नाही अशी परिस्थिती आजच्या आहे. पण संगमेश्वरच्या या मुशीत तयार झालेला मोठ्या पदावर या कॉलेजमधून गेलेली माणसं जी आहेत ज्या गुरुजनांचा ते आदरपूर्वक उच्चार करतात, त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतात, त्यांचे संस्कार पहिल्यांदा आईचे संस्कार ज्या संस्कृतीमध्ये आणि ज्या धर्माच्या प्रभावाने त्यांचं व्यक्तिमत्व जे घडलेलं आहे. वळसंग म्हटल्यानंतर मी त्या गावाला जाऊन आलो. महात्मा गांधीजींनी ज्या गावाला भेट दिली, आजही ज्या ठिकाणी बसून गांधीजींनी प्रवचन केलं, भाषण केलं, तिथं गेल्यानंतर मन हे कृतज्ञतेने भरून येतं. आणि अशा गावातच वाढलेला एक कष्टकऱ्यांचा मुलगा जो आहे तो कसा असतो, किती प्रामाणिक असतो, किती प्रांजळ असतो, आत आणि बाहेर असं त्याच्या ठिकाणी काही असत नाही. मी ज्या वेळेला त्या
त्यांचे हे आत्मचरित्रातली काही पानं चालली, त्यावेळेला वर्गप्रतिनिधी व्हायचं हा नंतरचा विचार, पण मी संगमेश्वर कुमार जो आहे हे व्हावं अशा प्रकारची त्या वयातली जी एक ओढ आहे आणि तसाच झालो असं म्हणणं जे आहे हे नेतृत्व त्यांच्या त्या लहान वयातच की मी लीडर जो आहे मी 4 लोकांचं नेतृत्व करणं असं म्हणणारा हा आजही तितकाच प्रांजळ वाटणारा हा प्रशासन जो आहे, जो नावानिशी सर्वांना ओळखतो, हे व्यक्तिमत्वाचं जडणघडण वगैरे जे म्हणतो आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे, हे खरं तर पुस्तकातून ग्रंथामधून पुस्तकं वाचून काही कोणाच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत नाही. परिस्थिती जी आहे, प्रतिकूल परिस्थिती जी आहे, ती प्रतिकूल परिस्थिती माणसाला घडवत असते हे यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. आणि ते बोलत असताना एखादं उद्देश निश्चित करायचा आणि त्याच्यापर्यंत पोहोचायचं, हे जे आहे हे पाहिल्यानंतर असं वाटतं की हा प्रशासक जो आहे फक्त वरची पोस्ट वगैरे मिळाली म्हणून काही करणारा असा हा नाही. कारण त्यांच्यावर शहा सरांचे या महाविद्यालयात असणारे आदर्श असे शिक्षक जे आहेत, गोपीशंकरांचं नाव ते वरच्यावर घ्यायचे. मीही या महाविद्यालयाचा विद्यार्थी, ती शिस्त, ते अनुशासन, त्यांच्याविषयीचा तो दरारा, हे जे आहे ते त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये, त्यांच्या आत असणारे जे निर्लीप पैलू आहेत त्यामध्ये हे सारं पाहायला मिळतं. मी ते बोलत असताना असं पाहत होतो की ह्या आत्मचरित्राची पानं जी आहेत ती त्यांनी अशी कोरडी करून आपल्या समोर ठेवलेली आहे. आपण ते तो ग्रंथ घेतला पाहिजे. हा आत्मचरित्र म्हटल्यानंतर अत्यंत अवघड असणारा असा साहित्याचा प्रकार आहे. स्वतःला इतरांच्या नजरेतून पाहणं आणि तटस्थ वृत्तीनं आपल्या व्यक्तिमत्वाचे पैलू जे आहेत हे लोकांसमोर ठेवणं हे तितकंसं सोपं असत. तन्न बळणीसಬೇಡ इगರು ಹಳಿಯಲು ಬೇಡ ಇದೇ ಅಂತರಂಗ ಶುದ್ಧಿ इदे बहिरंग शुद्ध. महात्मा बसवेश्वरांनी असं सांगितलेलं की स्वतःला तू रंगवू नकोस. आत्मचरित्र लिहित असताना आपल्या आहे पण तो आत्मश्लाघा वाटता कामा नये. त्यामध्ये अहंकाराचा भाव असता कामा नये. हा माणूस बोलत होता त्यावेळेला आपल्या लक्षात आलं असेल किती प्रांजळ आहे. एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन आपण 15 पैशाचा जो चहा आहे तो सुद्धा मित्रांशी शेअर करून हा लोकांच्या पर्यंत कसा पोहोचला असेल. आता NSSच्या बाबतीत प्राचार्य जमादार सर आहेत, आपल्यापैकी बरेच लोक प्राध्यापक म्हणून काम करणारे आहेत. हे आपल्या कानावर बऱ्याच वेळेला पडलेलं मी फक्त बोलतो. राष्ट्रीय सेवा योजना असं जे आहे ते व्यंग्यात्मक दृष्टीनं लोकांनी बोललेलं आपल्याला आठवत असतं. पण अशा या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये एक अत्यंत प्रामाणिक आणि सकारात्मक दृष्टीनं पाहणारा, केवळ विद्यार्थी म्हणून नव्हे तर त्या गावामध्ये संघटन कौशल जे आहे,
कारण मी बऱ्याच वेळेला राष्ट्रीय सेवा योजनेच्या इथल्या बाकीच्या मराठवाड्यामध्ये काम करत असताना पाहिलेलं आहे की त्या गावातली माणसं जी आहेत तटस्थ हात बांधून उभी राहायची आणि ते कोणीही सोबत यायचे नाही. हे आपल्याला इथं येऊन काम करण्यासाठी त्यांना पैसे मिळतात अशा प्रकारची भावना त्या लोकांच्या मनात. पण अशा या ग्रामीण लोकांना एकत्र करून त्यांना देखील सोबत घेऊन सरकारची ही असणारी योजना जी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. अत्यंत प्रामाणिक असे हे प्रशासक वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी केलेली कामं जी आहेत. पुन्हा पुन्हा मला असं वाटतं की जे काही चॅरिटी बिगिन्स ॲट होम म्हणतात हे घरातलं आईने सांगितलेलं आणि या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर त्यांनी त्या आईचं ते नाव लिहिलेलं आहे. तम्मा जो आहे महाराज इथं सोलापुरात लोक वीरशैवाच्या पद्धत बोलत असताना तम्मा मंदिर असं म्हणतात. म्हणजे सटाय हे लोक आपली आपली माणसं तेवढीच बोलतात असं. खरं तर तम्मा जो आहे तो भाऊ हिंदीमध्ये भैया ही एक बोलण्याची पद्धत आहे. कर्नाटकामध्ये लहान मोठे कुणी असो अपरिचित असो तुम्हाला सहज जरी हाक मारली तम्मा येईल बांधतात. म्हणजे ही जी आतूनची ओढ आहे आईनं देखील मुलाला तम्मा म्हणावं ही एक भाषा शैली आहे. कर्नाटकात सीमावर्ती भागातून आलेला हा एक खेड्यातला रांगडा असा असणारा विद्यार्थी एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचला आणि इतरांना देखील तसं होण्याचा एक प्रेरक म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे माझी आणि त्यांची ओळख झालं तर हे पहिल्यांदाच मी त्यांना इथं पाहतो. हे संघटन कौशल त्यांच्याकडे जे आहे इतरांशी जोडून घेणं इतरांशी बोलणं आणि इतरांना घेऊन काम करणं. हिंदीमध्ये कबीरांनी असं म्हटलं की जब मैं था तू नहीं अब तू है मैं नहीं हरी है मैं नहीं असं. आणि यांच्या बोलण्यामध्ये जर बोलायचं तर तुम्ही आहात मी नाही अशा प्रकारचा भाव या सुशिक्षित म्हणजे उच्च शिक्षण घेतलेला देखील पण स्वार्थ न पाहणारा संतांचे विचार तोंडातून न काढता नाव न घेता देखील संतांसारखा वागणारा ज्या गाडगे महाराजांचा त्यांना सन्मान मिळाला. मी लहानपणी पंढरपुरात त्या गाडगे महाराजांना स्वतः पाहिलेला आहे. ते हातात टेकसुनी घेऊन टेकसुनी म्हणजे झाडाच्या पडलेल्या ज्या कडुनिंबाच्या काड्या आहेत त्याचा तो खराटा करायचा आणि लोकांच्या आधी ते स्वतःहून स्वच्छ करायला. असं स्वच्छतेचं जे अभियान आहे जे शासनाच्या कागदोपत्री आहे पण ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारा एक अत्यंत प्रामाणिक असा हा प्रशासक तुम्ही आणि मी जो आपल्यामध्ये वागताना पाहिला. खरं नाहीतर असं कुठं असतं का असंच वाटणारा हा एक संगमेश्वरचा विद्यार्थी हा कुमार संगमेश्वर जो आहे त्यांच्या जे आज सर आमच्या बरोबर नाही
त्यांना देखील अभिमान वाटावा, आमच्या महाविद्यालयाला अभिमान वाटावा. आज खरं तर धर्मराजी नाही आहे, त्यांनाही आनंद झाला असता. इथं असणाऱ्या त्यांच्यासोबत शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना आणि खरं तर हा कार्यक्रम आणखीन जर मोठा झाला असता, माजी विद्यार्थी जे आहेत त्यांच्यापर्यंत असं हे व्यक्तिमत्व जे आहे पोचायला पाहिजे. हा ग्रंथ जो आहे विकासाचा मी पाईक आहे, विकासाचा वाहक आहे असं सांगणारा हा ग्रंथ जो आहे, खरं तर वेगळ्या पद्धतीने हे मांडण्याची माझी इच्छा होती. आता वेळ बराच झालेला आहे. या ठिकाणी ते आले, त्यांच्या अर्धांगिनी आल्या. खरं तर आपल्याकडे हे अर्धांग जे आहे हे फार महत्त्वाचं असतं, तुम्हाला आणि मला माहीत आहे. हे व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व हे सामावलेलं आहे. त्यांनी मगाशी सांगितल्यासारखं घर जे आहे ते सांभाळतात नव्हे, त्यांना देखील ते सांभाळतात. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व जे आहे हे माझ्या माझ्या महाविद्यालयाच्या या देशमध्ये घडलं. तर हे मुखर आहे, मला बोलणं अधिक जमत नाही, परंतु त्यांचं हे काम करण्याची जी एक पद्धत आहे, लोकांना देखील बोलायला लावणं, हे त्यांनी जे केलं. खरं तर असं व्यक्तिमत्व जे आहे नेतृत्व करणारं हे प्रशासनापर्यंतच का मर्यादित राहिलं, ते राष्ट्राच्या याच्यापर्यंत देखील राहिलं. गाडगे महाराज असो, तुकड्यादास असो, हे जे आहे ते निस्वार्थी असणारी अशी संत प्रवृत्ती ज्यांच्या अंगामध्ये बांधलेली आहे, असे हे मल्लीनाथ. सोलापूरकरांनाही माहीत आहे की सिद्धरामेश्वर हा मल्लीनाथाचाच भक्त होता. त्या मल्लीनाथाला आणण्यासाठी इथून पायी जाणारा हा सिद्धरामेश्वर जो आहे त्याच्याशी असणारं हे नातं जे आहे, त्याला त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये असं म्हटलेलं आहे की सिद्धरामेश्वरांनी मल्लीनाथाला सोलापुरात आणले. किल्ल्यामध्ये असणारं मल्लीनाथाचं जुनं असं मंदिर आहे, ज्या मंदिरामध्ये म्हणजे त्यावेळेला 12व्या शतकामध्ये ते मल्लीनाथाचं मंदिर या ठिकाणी स्थापन झालं. हा असा वळसंचा मल्लीनाथ जो आहे, आई सावंतरव सावित्री असं करतात मराठीमध्ये आपण, सती सावित्री हे कन्नडमध्ये सावंतरव असं झालेलं आहे. आणि वडिलांचं नाव शिवलिंग, लिंग चिन्ह प्रतिबिंब, प्रत्यक्ष परमेश्वर, ज्योतिर्लिंग जेवढी लिंग आहे इथे 68 लिंग या सोलापूरमध्ये असणार आहे. 68 तीर्थ तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये आहेत. तीच 68 तीर्थ या सोलापूरमध्ये या खेळामध्ये त्याचा वास आहे. अशा प्रकारची जी एक धारणा आहे, अशा 68 तीर्थाच्या या पवित्र भूमीमध्ये या लिंगस्थान अर्थात 68 लिंग असणाऱ्या अशा या शहरामध्ये, याच कॉलेजमध्ये, त्याचं नावच संगमेश्वर आहे, इथे ज्ञान आणि कर्म या दोन्हीचा संगम आहे. अशा या कॉलेजमध्ये ज्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली, त्यांच्या या ग्रंथाचं आत्मचरित्राच्या 3ऱ्या
आवृत्तीचं प्रकाशन हे औपचारिकरित्या मी झालं असं घोषित करतो. मला या ठिकाणी प्राचार्यांनी जी संधी दिली हे यांच्याशी भेटण्याची, धर्मराज असतं तर अधिक बरं झालं असतं. आपण सर्वजण आला महाविद्यालयाच्या वतीने मी आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर अण्णासाहेब वसंत साखरे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा कार्यक्रम अधिकारी, संगमेश्वर कॉलेज सोलापूर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, माजी विद्यार्थी समिती व द युनिक फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मी विकास यात्री या आत्मचरित्राच्या 3ऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभास उपस्थित असलेले व ज्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले ते प्राध्यापक डॉक्टर आदरणीय हिरेश स्वामी सर यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. त्यानंतर ज्यांची प्रेरणा आणि ज्यांच्या अनुमतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे ते श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय श्री धर्मराज काळेजी सर यांचे आभार. त्याचबरोबर आम्हा सर्वांना शैक्षणिक मार्गदर्शन आणि सल्ला देणारे या महाविद्यालयाचे शैक्षणिक सल्लागार आदरणीय श्री प्राध्यापक डॉक्टर दर्भ पाटील सर यांचेही मनापासून आभार. हा समारंभ महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यास मान्यता दिली व ज्यांनी मी विकास यात्री या आत्मचरित्राचे लेखन केले ते लेखक माननीय डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी सर व ज्यांनी आताच आपल्याबरोबर एवढा मोठा संवाद या ठिकाणी साधला ते माननीय डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी सर, उपमहासंचालक यशदा पुणे यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीने मनसे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर श्री विवेक घाटोळे सर, कार्यकारी संचालक द युनिक फाउंडेशन पुणे यांचेही महाविद्यालयाच्या वतीने आभार. त्याचबरोबर प्राची कुलकर्णी मॅडम व सौभाग्यवती कलशेट्टी मॅडम यांचेही महाविद्यालयाच्या वतीने आभार. या कार्यक्रमाचे आयोजन करणारे आमच्या महाविद्यालयाचे आमचे नेते प्रभारी प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सर यांचेही मनापासून आभार. व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले माजी प्राचार्य, प्राध्यापक, उपप्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आपणा सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या अनुमतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद.